कोणाची वाट बघतेस? डीओपी आजचे गेस्ट आणि ट्रॅफिक मध्ये अडकलेला आमचा डीओपी दारातच आमने सामने नको यायला. बघूया काय होतंय ते, तुम्ही पण बघा. वाटतं ते नको, सत्य सांगा. आमचं लग्न झालं बरं का? आज यांना वेलकम करायची वेळ. परवा मी एका ब्लॅकआउट मध्ये भांडत होतो. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण इथे प्रेम, लग्न, सहजीवन ह्याविषयी गप्पा मारत असतो आणि सहजीवनात मला वाटतं अनेक वर्ष झाली तरीसुद्धा नवऱ्याला असं वाटतं की बायकोची ही एखादी गोष्ट डोक्यात जाते किंवा बायकोला असं वाटतं की नवऱ्याची ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. मग ती गोष्ट कदाचित खूप साधीही असू शकते. म्हणजे माझा नवरा थंडीत सुद्धा फॅन 5 वर लावतो. अशा अनेक गोष्टी असू शकतात. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलेलं आहे त्यांना आपण नाटकामध्ये आमने सामने बघितलंय. मग घरी जेव्हा ते आमने सामने असतात तेव्हा नक्की त्यांच्यात काय काय होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्याकडून. तुम्हा दोघांचंही द अनुरूप शोमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. छान वाटलं तुम्ही दोघं वेळ काढून आज इकडे आलाय. आम्हालाही छान वाटलं, कारण स्टेजवर आमने सामने येणं वेगळं आणि हे आता खरंच असं आमने सामने येणं खूप वेगळं. आणि मी आणणार आहे तुम्हाला आमने सामने आज. बरं, आपण गप्पांना सुरुवात करूयाच. त्यात आधी एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत. गेम खेळणार. हो, बरं. सगळ्यात आधी मंगेश काका, मला तुम्हाला विचारायचं आहे की काय वाटतं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? वाटतं ते नको, सत्य सांगा. कारण हा प्रश्न नवऱ्यांना नेहमी अवघड जातो, लक्षात ठेवायला. हो, कारण मी ते मोजलं नाहीत की किती दिवस झाले, किती वर्ष झाली. सारवा उत्तर द्या. नो प्लीज द्या उत्तर. नाही, मला आठवत नाही. साधारणतः सांगाल इकडे तिकडे. साधारण एक 10-12 वर्ष. 13. ते मला नाही धक्का बसत आहे, काय करता म्हणजे मला धक्का. पण मग तारीख वगैरे काही लक्षात? कधी लग्न केलं वगैरे? 13 तारखेला केलं. 13 वर्ष झाली. अरे हो, 13ला आपण ठरवलं. काही 13चा काही संबंध नाही. 13 वर्ष झाली आहेत आणि 16 एप्रिल. 16 एप्रिल. मला नाही धक्का नाही बसत. नाही ना, त्यांनी सांगितलं असतं तर मला धक्का बसला हो असता. ना. चल, मी प्रेमात इतका बुडून गेलो ना की हे सगळं विचारत नाही करत किती दिवस झाले, किती दिवस नाही. फ्लोट होत राहायचं. छान छान. सॉरी, मी आल्या पकडलंय तुम्हाला. बर, आता साधारण मायमिंग मध्ये तुमच्या मते दोघांनी एकमेकांकडे बघू नका, फोन उचलायचा असेल तर तुम्ही कशी ऍक्शन कराल? फोन उचलायचा असेल, हा, म्हणजे फोन उचलायचा आहे तो तुमचा कसाही आपापला वेगवेगळा असू शकतो फोन, पण मायमिंग करायचं आहे. ओके, तुम्ही? ओके, सो असाच एक फोन हवाय मला तुमचा. मायमिंग नाही, सॉरी. असाच एक फोन हवाय तुम्हा दोघांचा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलात किंवा ते सुरुवातीचे दिवस होते तुमच्या नाटकाच्या रिहर्सल्स वगैरे, ते दिवस. आणि एक छोटासा फोन एकमेकांशी व्हावा अशी माझी इच्छा आहे. अगं नाही, हे काही बोलायचंच नाही. ते काय खोटं कसं तुम्ही बोलाल? प्रेमाने येणारच नाही तुम्हाला. म्हणजे प्रेमाने बोला असं मी नाहीच म्हणत आहे. तुला हे आठवतंय रामोजी फिल्म सिटी मध्ये आपण शूट करायचो बघ, तर तिथे आपण कुठेतरी भलतीकडे राहायचो आणि खूप चालत जाऊन एक फोन करावा लागायचा. रेंज नसायची. फोनच नव्हते तिथे. आपण कुठेतरी जाऊन मग तिथे एक फोन, मोबाईल वगैरे तर नाहीच, नव्हताच, माझ्याकडे नव्हताच फोन. लँडलाईन कुठेतरी चालत जाऊन फोन करायला लागायचा.
तर ना मी पोचले ट्रेनने कुठे आणि मला असं झालं होतं की अरे फोन करायचा आहे मला, मंगेशना फोन करायचा आहे. खूप लपडी झपडी करून एका मुलाला पटवून त्याने ती बाईक काढली, ओळखीचा नाही पाळखीचा नाही, त्याच्याबरोबर मी तिथे फोन पर्यंत गेले. मी रात्री 9:30-10ला फोन फिरवला, हाच फोन लावला. अगं नाही पण हा माणूस बोललाच नाहीये माझ्याशी. मी म्हटलं हा हॅलो मंगेश मी पोचले असं म्हणायच्या तिथे म्हणाले होते हा 10 तारखेला रिहर्सल आहे ओके ठप. तुम्ही कधी मला असं वाटतं की एसटीडी वगैरे तेव्हा एसटीडी वगैरे करायचो ना, पैसे लागून तर इथे पैसे वाया जाऊ मी कमवत होते पैसे तेव्हा ते बोलले असते. असा विचार होता. आपण बोलूया म्हणजे पण तो काळच हवाय मला, त्यामुळे तो एवढा छोटासा झाला फोन तरी चालणार. लाव बरं फोन. रामोजी मधून नको, चल नंतर तू आलीस इथे ठीक आहे आणि मग लँडलाईन वरनं फोन. लँडलाईन वरून लावला फोन. मला जो नंबरही पाठ आहे हिचा 3880554 हा तिच्या घरचा नंबर होता. बरोबर आहे, तिच्याच लक्षात नाहीये. हा असेल पण तेव्हाचे लँडलाईन पण मला ह्यांचा पाठ आहे 623067 करेक्ट 623-067-4 असा लक्षात आहे. तालात लक्षात. तेव्हा फार मस्त होतं ना, म्हणजे आपण असं लक्षात असायचं, म्हणजे जरी आता नाही आता डायल वर लक्षात असायचं किंवा असं तालात लक्षात असायचं 623-067-4 हो ग असं लक्षात असायचं. पाठ होतं. ठीक आहे आपण बोलूया, आपण ट्राय करूया. सो मी पहिल्यांदा मी करायचे फोन, त्यामुळे मीच करणार. मग ह्यांचा फोन पहिल्यांदा ह्यांचा भाऊ उचलायचा आणि मग मला ते तू सांगायचं की भाई आहे किंवा नाही आहे व्हॉट एव्हर. मग भाई येणार आणि फोन उचलणार. सो हॅलो हॅलो कोण आहे कसं मंगेश आता मकरन सांगणार नाही का लीनाचा फोन आहे जरा प्रेमाने आहे ना मंगेश. हॅलो लीना बोल. हा पटकन बोल ग काय ते. करेक्ट बरं काय नाही म्हणजे शेवटची 2 लेक्चर्स आहेत आता, रिसेस झाली म्हणून मी फोन करायला आली आहे. हां कशासाठी केला होता? सहज काय प्रॉब्लेम नाही ना? नाही असंच सहज केला होता. नाही येत मला काय असंच बोलायचो मी. बस एवढंच संपलं. काय काही नाही असं आम्ही फार 1 तास बोलतोय आणि माझं हे चाललंय तुझं काय चाललंय वगैरे असं काही नाही. कारण आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा खूप बोलायचो आम्ही, म्हणजे असे तोंडाने नाही असे नजरेने किंवा हे ते. ही रिहर्सलमध्ये आम्हाला अजून आठवतं ना, अधांतरमध्ये ही रिहर्सल आली होती बिगिनिंगलाच आणि तिने एक सीन वाचला आणि ती सीन ती करायला लागली आणि त्याच्या अगोदर एक मुलगी करत होती तो सीन, पण तिला ती जमत नव्हतं, झेपत नव्हतं, म्हणून लीनाला आणलं होतं आणि लीनाने ती रिहर्सल तिला काय जुजबी मुवमेंट दाखवलं आणि तिने ते असं परफेक्ट केलं होतं. तर मला आश्चर्य वाटलं होतं की अरे ही अशी कशी, म्हणजे हिला सगळंच कसं आलं आपल्याला जे म्हणायचं ते. आणि तेव्हाच म्हणजे ना मला हिच्याबद्दल खूप, आणि हिचं एकांकिका बघितली होती आधी मी बॉम्बे मेरी जान, आणि त्यात तिला तिची एकांकिकेत काम बघितलं होतं आणि म्हटलं अरे कोण आहे ही मुलगी, काय काम करते, कमाल, आणि कॉन्फिडन्स आणि तिचं ते डायलॉग डिलिव्हरी आणि मुवमेंट आणि त्यातला स्विफ्टनेस वगैरे म्हटलं अरे मस्त आहे. आणि आम्ही एक नाटक करणार होतो गोवा हिंदूचं, तेव्हा हिचं आम्ही विजय केंकरे आणि आम्ही सगळ्यांनी एकदमच तिचं नाव सुचवलं त्या नाटकासाठी की अरे हां ही मुलगी आहे ही बघा. आणि अशा रीतीने ती पहिल्यांदा जेव्हा ती माझ्याबरोबर रिहर्सलला आली तेव्हा ती सगळी मला आठवते. आमच्यामध्ये कम्युनिकेशनचं असं फोन वगैरेचं मला असं म्हणजे आम्ही प्रेमात पडलो तो काळ, एक तर मोबाईल नव्हते, तो ना लँडलाईनवाला होता, त्यामुळे ना बऱ्याचदा असं व्हायचं की कोण उचलतंय. मग भावाला मंगेशच्या बऱ्यापैकी माहिती होतं, त्यामुळे जर त्यांनी उचलला तर मी निरोप ठेवू शकत होते. पण अदरवाईज आमच्या तर घरी पण नव्हता, शेजारी फोन यायचा. शेजारी फोन यायचा की रिहर्सल आहे नाही, किंवा त्यामुळे असे ना फार फोन झालेत, इकडे थांबलोय तिकडे भेटतोय असं कधी झालं नाही. त्यामुळे असं काही फार फोनवर बोललो अशातला भाग नव्हता. आणि आता सुद्धा काय होतं, फोन केला तरी जेवढाच तेवढंच बोलणं की निघालात का, किती वेळ यायला, जेवणाचं काय, ह्याच्या पलीकडे काही फार बोलणं नाही होत फोनवर. तुमचा तो सुरुवातीचा काळ प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे की रिहर्सल्स मध्ये भेटला, नाटक, मग तुम्ही लग्न केलं. पण मला विचारायचं आहे असा कुठला एक क्षण होता किंवा एखादा प्रसंग असेल जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता लग्न करूया?
करूया हे वाटतच होतं डेफिनेटली, पण काय झालं होतं, मी काही वेगळ्या गोष्टींमुळे, काही वेगळ्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मी थोडी ह्या सगळ्या प्रकरणापासून लांब होते. पण मी खरं सांगू, मी जेव्हा जेव्हा ना मंगेशना डिरेक्ट करताना बघायचे, माझा सीन असो नसो, मी ते मला असं वाटायचं की हा तो माणूस असू शकतो. कारण ना माझ्या मते तेव्हाही नवरा ह्याची कन्सेप्ट अशी होती ना की कुठलंही काम असू दे, कुठलंही, म्हणजे मला क्षेत्र हेच हवं वगैरे असं नाही, कुठल्याही क्षेत्रातला असू दे, पण ना तो एकदम टॉप लेवलचं पाहिजे. मला ह्याच्या हाताखाली त्याच्या इकडे मी आत्ता शिकतोय असं मला माहित नाही का, पण मला ते नको होतं. आणि मी जेव्हा जेव्हा मंगेशना डिरेक्ट करताना बघायचे ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी बऱ्याचदा असं ना अज्यूम करायचे रुजुदा की आता हा सीन आज मंगेश कसा करतील हे आपण विचार करून जाऊया. आणि ते बाजूला राहून काहीतरी जे वेगळं यायचं आणि मुळात ना त्या सगळ्या गोष्टींची कारणं मला दिली जायची, मला त्याची उत्तर मिळायची की मी हे का करतेय. स्टॅटिक होतोय, तू इथून तिथे जा, मग मी बघितलं पण नसतं. पण ह्याचं कारण काय आहे तू इथून तिथे जायचं. किंवा अधांतरमध्ये त्यांनी ज्या प्रत्येकाच्या कारण तो काळ होता, अधांतर हा काळ होता आमचा प्रेमात पडण्याचा, तर त्यांनी ज्या प्रत्येकाच्या जागा ज्या वाटून दिल्या होत्या ना, म्हणजे मला एक तर कॉम्पोजिशन अजून आठवतंय अधांतर मधलं की राजन बाबा करायचा आणि राजन बोलत असायचा खुर्चीवर एका बाजूला, तो एक घरातला एक वेगळाच त्याचा कोपरा, आणि ज्योतिताई आणि भरत बेडवर असे अपोजिट बसलेले. आणि ते इतकं महत्वाचं काहीतरी, ज्योतिताई माहिती आहे कसला विचार करतो ते, एवढ्या 4 माणसांचा घर कसा चालतो याचा विचार करतो कधी वगैरे जे बोलत असायचं ना, तेव्हा भरत शांत खिडकीतून बाहेर बघत चहा पित असायचा ग. मंगेशने उठवला पण नाही त्याला तिथून. सो मला असं वाटायचं की ह्या सीनचं दडपण हा इथे जो बसून आहे ना त्याने येतंय. कळलं ना की काहीच कसं वाटत नाहीये ह्याला. आणि मग मला कळायला लागलं की बस हा माणूस हातातून गेला तर माझी वाटच लागेल. अशा एक एक गोष्टी ना अंडरलाईन होत गेल्या 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 गेल्या. मला असं वाटतं की हे जे आवडणं आहे ना सुरुवातीच्या काळातलं, हे खूप ठळक पेन्सिलने आपण करतो ना, 1 2 3 खूप उत्तर बघ की हा एवढा शब्द वाचला तरी बाईंना उत्तर कळेल, तसं होतं ते माझ्यासाठी. आणि मला असं तेव्हाच वाटायचं की हा मला या माणसाबरोबर लग्न करायचं, किती खूप छान आहे. असं अलीकडची काही वर्ष झाली ते डिरेक्ट करत नाहीये, त्याच्यावर माझा खूप राग आहे की मला अजूनही ऍक्टर मंगेश कदम पेक्षा दिग्दर्शक मंगेश कदम हा जास्त आवडतो. ह्या वाक्याला थोडासा एक ओरखडा ओढला गेला इवलेसे रोप मधलं काम बघून, कारण फॅन्टॅस्टिक काम केलंय मंगेशने इवलेसे रोप मध्ये, पण दिग्दर्शक हे पारडं जर अजून जर. तू हे सगळं सांगताना सुद्धा तिच्या डोळ्यात अजूनही ती चमक आहे, किती गोड मला दिसतंय ते तुझ्या डोळ्यात की मला हा दिग्दर्शक आवडलाय. कमाल कमाल. मला एक्झॅक्टली ज्या दिवशी तिने सिगरेटचं पाकिट माझ्या खिशातून काढून फेकून दिलं होतं ना, आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा नाटकाचे काही ते पार्टीज वगैरे व्हायचे वगैरे, तेव्हा तिचा फोन यायचा साधारण 9:30 साडेनऊ वाजता, चला निघा झाली पार्टी. आणि मी तिथून निघायचो, उठायचो. तेव्हा मला खूप राग वैताग यायचा वगैरे, किंवा सिगरेट मी लपवायचो लगेच, पाकिट या खिशातून इथे लपवायचं वगैरे. पण आत्ता मला काय वाटतं माहिती आहे का की असा हिटलर मला आवश्यक होता, नाही तर माझं हे तारू कुठल्या कुठे भरकटत गेलं असतं. एवढी मोठी सेन्सरशिप, एवढं, कारण एवढा पराकोटीचा मी गोष्टी करायचो ना, त्या तिथून तिने मला बाहेर काढलं. आणि मला तेव्हा असं वाटायला लागलं की यार ही एक मुलगी आहे जी आपल्याला धाकात ठेवेल, आकारात ठेवेल, आणि हिच्यावर आपण व्यवस्थित पुढे 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 जाऊ चांगल्या याने. आणि नुसतं तेच नाही, ते आमची आवड पण नाटक असल्यामुळे पराकुटीचं नाटकावर प्रेम, म्हणजे आम्ही कधीच सिनेमा सिरियल वगैरे ह्या कुठल्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. माझं थिंकिंग कुठली गोष्ट वाचली बघितली तर ह्याचं नाटक कसं होईल, हे नाटकात कसं रूपांतर होईल, हेच काहीतरी मला व्हायचं. आणि जवळजवळ ती पण आमच्या चर्चेमध्ये हे कळायचं.
नाटक बघितल्यानंतर त्याच्यानंतर एकत्र कुठे कॉफी प्यायत बसलो तर तासन तास बघितलेल्या नाटकावरती चर्चा व्हायची हे कसं चांगलं आहे, आधी त्याच्या चांगल्या क्वालिटीज काय आहेत, नंतर मग हे असं झालं असतं तर हे असं केलं असतं तर याच्यावर आम्ही बोलायचो. त्यामुळे मला असं वाटायचं की मी त्या गोष्टी झाल्याच पण अजून काय पाहिजे, आपली जी आवड आहे, जो आपला व्यवसाय आहे ते आवडणारे, ते हे करणारे, त्याच्यावर प्रेम करणारी जर आपली सहचारणी असेल तर काय हरकत आहे. नाटक किती गोड, आर.डी. बर्मन, जुनी गाणी, ह्याच्यावर आम्ही दिवसचे दिवस आमचं जाऊ शकतात की आम्ही बोलतोय असं होऊ शकतं. कमाल. त्यामुळे आणि आत्ता इतकी 13 वर्ष एक वर्षभर तरी लक्षात ठेवेल. मग वर्षभराने फोन करू ना. 13 वर्षांनी तर मला आत्ता हे असंच वाटतं की ही नसती तर मी वेगाबाउंड सारख्या कुठेतरी काही झालं असतं मला माहिती नाही. म्हणजे नुसतं हेच नाही की आर्थिक सुद्धा नियोजन, इन्शुरन्स, मेडिक्लेम, हे ते माय गुडनेस, हे माझं काही झालंच नसतं. आमच्या लग्नापेक्षा आमचा अफेअरचा काळ हा खूप मोठा आहे. आम्ही एकमेकांना म्हणजे ना आत्ता जे आम्ही एकत्र आहोत त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं ह्याची जाण आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके नाही उडत, कारण ह्यासाठी काय किंमत मोजली आहे हे माहिती आहे. सी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट केले असतील ना तर मग आपण ती प्राणापलीकडे जपतो. मग आपण त्याच्यात हा ओरखडा उठला, हातून पडलं, अरे स्क्रॅच आला असं नाही करत. मग ते आपण खूप टिकवतो कारण आपल्याला त्याच्या आधी काय गमावलंय, काय कष्ट घेतलंय, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आपण सॅक्रिफाईस केलेत हे माहिती आहे. आणि आता सुद्धा गंमत अशी आहे ना की म्हणजे आता हे आत्ता विचार केल्यानंतर मला लक्षात येतं की आमच्यात भांडणं होत नाहीत का, होतात की कडाक्याची भांडणं होतात नाटकावरून. तर म्हणजे असं वाटेल की बघणारे लोक म्हणतात की गेलं नाटक, आता उद्या काय याची रिहर्सल होत नाही. हो अगं खूप भांडणं, इतकी भांडणं होतं, इतकी सगळं होतं. पण त्याच्यानंतर म्हणजे ते कॉम्प्रोमाइज कसं होतं माहिती आहे का की ज्याची चूक असेल तो परत येऊन बोलायला सुरुवात करतो. म्हणजे काही म्हणजे अरे तू चहा प्यायलास ना, म्हणजे भांडणानंतर जो कट्टू हे वाक्य असेल आणि मी म्हणतो की हो प्यायलो, किंवा म्हणजे कळतं की ही बोलायला आली म्हणजे हिला कळलं की हिची चूक आहे आणि मंगेश बोलायला आली म्हणजे कळलं की म्हणजे ह्याच्यानंतर मला माफ कर, हे कर, सॉरी बिरी, किंवा ते ताणलंही जात नाही, असं बोलल्याची गरज लागत नाही. आता हे पण हा पण कम्फर्ट झोन आहे जवळजवळ. आम्ही ठरवलेलं आहे की ज्याची चूक आहे कळते, हे बघ आपल्याला आतून कळतं नाही मी जरा अति केलं किंवा हे एवढं करायची गरज नव्हती, तर तो माणूस बोलायला येतो. मग आता कसं आला असं काही नाही, हा म्हणजे कळलंय ना तुला की तू चुकलं. पण ह्याच्यात आपापला पॉइंट ऑफ व्ह्यू पण असू शकतो. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू माझा बरोबरच तो असतोच. आणि मी तुला सांगू म्हणजे रागावण्याचा काळ आहेच ना, तो आहे, टाण 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 बोललो वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर कॉम्प्रोमाइजचाही काळ झाल्यानंतर मध्ये एक फेज जायला लागते. ती फेज झाल्यानंतर त्या झालेल्या गोष्टीवर चर्चा होते ना, वेगळ्या सुरात तो कॉर्ड वेगळे दाबले जातात की ते अगोदर तुला कसं, अरे जाईलच कसा तो असं बोलेलच कसा. हे झाल्यानंतर सुद्धा नंतरचा टॉक असा असतो की काय होतं की हे असं झाल्यामुळे मला असं वाटतं कदाचित तो असं तिला सॉरी म्हणेल, म्हणजे असं तर टोनच बदलतो. म्हणजे मला असं वाटतं की भांडणं होतात तर मध्ये काहीतरी काळ जाऊ द्यायलाच पाहिजे, त्यानंतर काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता असते असं मला वाटतं. आणि हे आता मला जाणवतंय. आता मी असं विचार करतो तेव्हा आमच्यात असं होतं. मी तेच कधी कधी विचार करतो की एवढं कडाक्याचं भांडण झालं होतं, मला असं वाटलं नव्हतं की काही कॉम्प्रोमाइज होईल. आणि असं काय झालं की ते काहीच झालं नाही आणि पुढे सगळं सुरळीत झालं. सो मध्ये काही काळ जायला लागतो, तो गेला की सगळं व्यवस्थित. म्हणजे डोकी शांत झाल्यावर तुम्ही एकमेकांशी बोलता. हो ना. येस. पण आता जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आपण एकत्र राहायला लागतो आणि आपल्याला अनेक गोष्टी जाणवायला लागतात नव्याने. माणूस नव्याने कळतो, सवयी, रोजच्या सवयी वेगळ्या कळतात. तसं तुमच्या बाबतीत काय झालं? काय कळलं, काय खटकलं, काय आवडलं? एकतर तुला माहितीये मी नॉनव्हेज अजिबात खात नाही, मी अंडही खात नाही. सो पहिल्यांदा जेव्हा आमचं ठरलं की आता करूया लग्न, तेव्हा ना ते असं खूप असं नवथर वय नव्हतं. 20-22 वर्षाचे होतं, आता लग्न करतोय असं नाही. आम्ही एका पोक्त इथे आम्ही पोहोचलेलो होतो, नात्यामध्ये सुद्धा आणि वयात सुद्धा. त्यामुळे मी पहिली गोष्ट त्यांना सांगितली की बघा नॉनव्हेज तर मी करणार नाही, मी खाणार नाही, मी घरात करूही देणार नाही. मी तुमच्यावर असं काही लादत नाहीये, पण मला आवडेल तुम्ही खाल्लं नाहीत तर, पण मी अशी लादत नाही.
खायचं असेल बाहेर खा. पण मी स्वतः व्हेज आणि नॉनव्हेज अशा मिक्स हॉटेलमध्येही जात नाही. मी टोटली प्युअर व्हेज अशा ठिकाणी मी जाते. दुसरी गोष्ट, मी नाव बदलणार नाही. कारण मी खूप आधीपासून काम करायला सुरुवात केली होती. लीना भागवत या नावानेच काम करत होते, त्यामुळे मी नाव बदलणार नाही. तर ते मला म्हणाले ओके डन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी नाव बदलू असंही म्हटलं नाही. हा, म्हणजे असं काही विषयच नाही निघाला कधी की हा लीना ओके. मग आम्ही एकत्र राहायला लागल्यानंतरच्या सवयी जर म्हणशील तर त्या बहुतेक माझ्यात जरा वाईट जास्त आहेत यांच्यापेक्षा. कारण एक तर माझी स्वच्छता, हे इथे ठेवू नका, ते तिथे ठेवू नका, इथे हात लावायचं नाही, तिथे हे करायचं नाही. सो त्या त्यांना जरा जे सुरुवातीला नसतात ते जरा जास्त आहेत आणि ते बोरिंग आहेत. म्हणजे ते खूपच बोरिंग आहेत. म्हणजे किती मनापासून बोलले. आणि एखादी गोष्ट कळते ना आपल्याला की आता हे इथे अरे हे उचलून ठेव ना. तर मी असं म्हटलं की ठेवतो आणि 5 मिनिटात परत म्हणणार अरे तो ठेवलाच का. आता मी ठेवेन ना, मी आता उठून ठेवेन. आमचा ओटा तो एवढा होता, तो घासून घासून एवढा झाला. म्हणजे काही झालं की हातात म्हणलं काय लीना कशासाठी स्वच्छता म्हणजे काय एवढी अशी स्वच्छता. मला स्वच्छतेचा म्हणजे मला स्वच्छतेचा तिटकारा नाही आहे, पण त्याचा अति जे गोष्ट ती करते ती मला फारच. आता दौऱ्यात जातो आपण, काय काय कुठल्या कुठल्या ठिकाणी जातो, तिथे काय कसं हॉटेल काय आपल्या हातात काहीच नसतं. तर तिथे गेल्याबरोबर ती जी आधी मला जायला लागतो वरती. सांगतो गाडी एसी आहे, काचा बंद असतात सगळ्या, आणि कोळीण जरी आडवी गेली ना तरी ती नाकाला हेला होते. वासही येत नाही आतमध्ये. एक मासेवाली कोळीण गेली तर नाक दाबण्यासारखं काय आहे त्यात. तर हे सगळं हे अति आहे. अगं सगळं ना, अगं म्हणजे ना तुलाही माहिती आय कॅन इमॅजिन. आणि आता तिने ओढणीवर केलीये म्हणजे पण तुला कळतं की हे किती इथे आहे, इथे तुला माहितीये तू कुठे आहेस, तरी तू ओढणी. आता इथे आल्यानंतर ती काय म्हणाली वॉशरूम किती अप्रतिम आहे. पण ते बायकांना अरे पण ते म्हणजे तू म्हणजे घर किती छान आहे असं म्हणायला पाहिजे. आल्या ते ठेवतातच. मला आवडलं. मी काय म्हटलं अरे काय मस्त आहे ना हे. तर ही काय म्हणाली का वॉशरूम स्वच्छ आहे असं आहे. सो पहिल्या त्या सवयींमध्ये जरा आम्हाला वेळ गेला आमचा. कसे रोळलात पण तेव्हा, कारण ह्या एकदम कॉन्ट्रास्ट गोष्टी. नाही, मंगेशचं असं असतं ना की ते डायरेक्ट सायलेंट मोडवर, एरोप्लेन मोडवर जातात, बंद करून टाकतात ते. ओके इथे ठेवायचं, ओके ते उचलतील असं नाही, ते नाही म्हणत नाहीत. मग मी तडतड करत मी माझं करते, त्यामुळे ते जातच नाहीत त्या ह्याच्यात. त्यामुळे आम्ही अशी एक ओळ आखून घेतली की इथे मी येणारच नाही. उदाहरणार्थ आता आम्ही नाटक मंडळी, आमची जी संस्था आहे त्याचं सगळं काम आम्ही घरातून करतो. तर मग त्याचे ते फाईल, मग त्याचे कागद, मग त्याच्या थिएटरच्या रिसीट आल्या आहेत का, आपण भाडं भरतो त्या सगळ्या रिसीट आल्या आहेत का, प्रत्येक ह्याचं अकाउंट आलं. मी जात पण नाही, मी बघणार नाही हे. इथे मी येत नाही, तुम्ही माझ्या स्वयंपाक खोलीत येऊ नका. मी त्या बाईच्या उरावर बसेन, आम्ही झिंजा उठतो एकमेकांचा. तुम्ही यायचं नाही इथे, तुम्हाला जे मिळतंय ना ताटात दॅट्स इट. अगं हे माझ्या मागून तिला कळवतात राहू दे, नाही केलंस तरी. अरे नाही केलंस म्हणजे हैराण, म्हणजे ती कसं हैराण होते ती बाई. अगं बारीक अटॅक येतोय मला. नाही केलंस तरी चालेल म्हणजे नाही कर, पूस पंखा पूस, काचा पूस, त्या बाई कचरा काढतात पुसत झाला की म्हणतात की हे राहू दे तू जा. लवकर होतं तिथं की लगेच झालं तुमचं आज. अरे म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही, काल संध्याकाळी पुसलंय लादी घरात. कोण येतात घरात बाबा 3 त्याच्यामुळे कोणी येत नाही. कसं काय कचरा होऊ शकतो. तावदानं खिडकीची रोज का रोज लीना, रोज नाही ग. आता मी सांगते 1 मिनिट. रोज लीना वगैरे स्वर लावू नकोस एकतर. हा हे बघ, इथे आम्ही राहतो, इथे मागे अख्खा पराग कॉलनी अख्खी रिडेव्हलपमेंटला गेली आहे. धरडार ढडेंग ढेडेंग फोडतायत. धूळ उडते की नाही धूळ. पावसाळ्यात धूळ उडते नाही. हा एवढंच मला म्हणायचं. काहीतरी लॉजिक मला बाहेर. उन्हाळ्यात ठीक आहे पुसते, पावसाळ्यात काही उडत नाही. पावसामुळे सगळं खाली राहतं. नाही आता मी चान्स मिळाला म्हणून बोलून घेतोय. धूळ उडते घरात, धूळ उडते. छान स्वच्छ पुसून ठेवलं घर की छान वाटतं. दिवे लागणीच्या वेळी मस्त वाटतं घरात. अशी एक आहे आमच्याकडे कोणी आलं की
म्हणजे इथपर्यंत वेगात येत होतो दारापर्यंत टिंग टॉंग वगैरे. इथे आलं की जर थांबतो तो, कुठे बसायचंय. रोहन तर मला इतका त्रास देतो ना. रोहन, आता आम्ही एकत्र नाटक करतोय त्यामुळे तो ताई हे घेऊ, ताई असं खाऊ, ताई चमचा याच्यात ठेव. म्हणलं रोहन गप्रे. आय थिंक ते सोफ्यावर मांडी न घालता बसणं वालं पण आहे ना प्रकार, है ना. म्हणजे तुझा म्हणजे एरवी ठीक आहे, तुम्ही स्वच्छ पाय धुवून आल, माझं काही म्हणणं नाहीये. आता मी तुला आज साधी गोष्ट सांगते. निघालो आम्ही दारातून, आम्ही निघालो. इथे बाहेर गेल्या गेल्या आमच्या इथे बाहेर चपलांचं कपाट आहे. मी स्वच्छ अंग, मी नशी चवड्यांवर चालत जाते आणि चपला घालते, हा, कारण मला ते पायाला ती चिकचिक किचकिच. तर तेवढ्यात जळला आमचा तो केरवाला येऊन गेला होता. त्याने इतके पाय सगळे उठवून ठेवले. म्हटलं हा बघ, म्हटलं बघा कसं त्याने करून ठेवलं. चपलाच तर आहेत, पायच तर घालणार आहेत का, मेकअपला बसणार आहेस का. अरे पण ते घाण आहे तर ते आहे. तर मी त्यांना म्हटलं, आता तुम्हाला माहिती आहे इतके वर्ष ना, तर तुम्ही असं म्हणा ना, तुम्हीच गेल्या गेला म्हणा बरं एक दिवस, अरे 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 किती घाण करून, बस खुश मी खुश. पण नाही ना, पण नाही. सो मूळ मुद्दा हा की ऍडजस्ट फक्त ह्यांना करावं लागलं माझ्या स्वच्छतेवरून. बाकी तशा काही फार ऍडजस्टमेंट असं काही झालं नाही. कारण एकतर ना आम्ही आता लग्न करायचं असं जेव्हा ठरवलं तेव्हा मला मंगेशनी सांगून टाकलं होतं की हे बघ, नाटक ही माझी पहिली प्रायोरिटी असणार आहे. सो तू ऑलवेज सेकंड प्रायोरिटीवर असणार आहेस. आत्ता येताना इथे तुझ्याबरोबर आता गप्पा मारायच्या म्हणून आम्ही घरातून निघालो. तर तेव्हा मंगेश दसऱ्याचा प्रयोग ठरवतायत नाशिकला. आणि मी ना थोडी अशी घरात देवाजवळ दिवा लावलाय, जरा दसरा आहे, छान तोरण लावलं. पण मला माहिती आहे की मला तो प्रयोग करावा लागणार आहे, कारण त्यांनी मला सांगितलं की माझी पहिली प्रायोरिटी नाटक. म्हणून नाही काय, मला असं म्हणायचं की आपण कलावंत आहोत. सणासुदी लोक हसतायत, छान एन्जॉय करतायत, ते चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांना नाटक करायचंय. आता ही माझी फसवणूक झाली आहे का, नाही. मला आधी सांगितलं होतं त्यांनी की हे होणार. तर हे आमच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा, दिवाळी पाडवा, आम्ही नाटक मंडळी, म्हणजे आता काय देणार, आता लग्न झालं मग पहिला पाडवा, तर काय आपला पहिला पाडवा काय, मला काय मिळणार आहे. तर आम्ही जे मला आवडलंही, मला असं काही वाटत नाही त्याचा, मला आनंदच आहे त्याचा. पण मला रुडार्थाने काही दागिना, साडी हे असं काही नाही. आम्ही नाटक मंडळीतर्फे राहुल देशपांडेची एक मैफिल केली होती रवींद्रला. वा, की लोक आली आहेत, बसतायत, बघतायत, राहुल अप्रतिम गातात राहुल देशपांडे. सो आम्ही ते केलं. दुपारी मी प्रयोग केला. हा आमचा पहिला पाडवा होता. फक्त मग मला कुठे वाईट वाटत राहतं की दिवाळीत आम्ही आता उद्यापासून दिवाळी म्हटलं, आदल्या दिवशी मी इलेक्ट्रिशियनला बोलावलं, घरी तोरणं लावली, कंदील लावला, पण मी एकही दिवस संध्याकाळची घरी नव्हती की मी स्विच ऑन करेन. आम्ही कधीतरी 11, 11:30, 12ला यायचो, तेव्हा मग मी थोडा वेळ आपली कंदील लावायचे, हातपाय तोंड धुवून झाला, आता झोपायचं म्हटल्यावर तो 1 वाजता बंद व्हायचा. पण म्हणून ही माझी फसवणूक आहे का, तर नाही. मला हे आधीपासून माहित होतं. आपला प्रॉब्लेम काय होतं माहितीये, तू मला म्हणालीस ना की काय असं कधी ठरलं की लग्न करायचं, तर जसं मला दिग्दर्शक म्हणून हे आवडले, त्यांची शिस्त आवडली, नाटकावरचं प्रेम, आपण ना फक्त काय आवडलं एवढ्यावरनच लग्न करून मोकळे होतो. आम्हाला इतका वेळ मिळाला की काय कमतरता आहेत हे आम्हाला माहिती होतं. मग जर त्याची तुलना केली तर आवड ही त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग इथे ऍडजस्ट करायला काय हरकत आहे. अगदी करेक्ट. त्यामुळे मग ठीक आहे, आपण दसऱ्यालाही प्रयोग करू, आम्ही वाढदिवसाच्याही दिवशी प्रयोग करतो, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रयोग करूया. फार क्वचित असं होतं की आम्ही दोघंच आहोत, घरी आहोत, आम्ही काहीतरी सेलिब्रेट करतोय. आणि आता ना त्याचा आम्हालाही कंटाळायला लागला की काय दोघंच जण करणार, चला त्या दिवशी त्यापेक्षा प्रयोग करू. त्यामुळे ह्या जर दोन्ही गोष्टी आपण एकत्र बघितल्या आणि जर आपण असं ठरवलं की नाही, आवड ही जास्त जड होतीये, ते पारडं जरा जास्त जड आहे, तर मग नावडत्या गोष्टी स्वीकारणं किंवा त्याला मग नावडत्या असं म्हणायचं नाही, असं मला वाटतं. की मग ते ऍडजस्ट करायचं आणि पुढे जायचं. आणि लीना पण लग्न झाल्यापासून मी नाटक वगैरे आणि ते सगळं मान्य आहे. नंतर नाट्य संस्था आम्ही स्वतः आपल्याला चांगली नाटकं करता यावीत म्हणून, किंवा आपल्याला आवडलेली नाटकं आपल्याला प्रोड्युसरला कन्व्हिन्स करायला जावं, ह्याला हे करूया, त्याच्यापेक्षा आपणच जर का आपण प्रोड्यूस केलं तर काय हरकत आहे. म्हणून जी संस्था उभी केली त्या संस्थेला एक आर्थिक बैठक देण्याचं काम किंवा हे लीनानेच केलं. म्हणजे मी कोणी म्हणजे
पैसे ठरवताना सुद्धा हे लीना ठरवते. तुम्ही नका ठरवू असं सांगतो. कारण मी याला विचारलं काय सेटला किती एवढे का, ओके डन. मी म्हणाले थांब मंगे आपण जरा त्यामुळे व्यवहार, आर्थिक घडी बसवणे, पुढच्या प्रोडक्शन नाटक करायचं असेल तर आधी आपल्याकडे किती पैसे आहेत त्याचं नियोजन हे सगळं लीना करते. आणि त्यामुळे जे माझ्यात कमी आहे ते तिच्यात आहे, तिच्यात कमी आहे ते माझ्यात आहे. मला वाटतं परिपूर्ण असं व्हायला हवं आपण. तिच्यात कमी आहे सहनशीलता ती माझ्यात आहे. नाहीच आहे ती माझ्या. असं मला म्हणायचं की गाळलेल्या जागा एकमेकांच्या आम्ही भरतो. वा वा. आणि हे तुम्हाला तू म्हणालीस तसं की तुम्ही लग्नाच्या आधीचा काळ जास्ती एकत्र काढल्यामुळे तुम्हाला कळलं हे माहिती होतं. कारण आम्ही बरेच एकत्र होतो. आम्ही काय झालं तेव्हा आम्ही काम एकत्र नाही केलं. कारण मला ना कुठेच असं नको होतं की हा मंगेश काय तिलाच कास्ट करणार, त्यांच्यात काहीतरी आहे म्हणून ते सतत एकत्र काम करणार, हे मला नको होतं. त्यामुळे मी अधांतर केलं. मी अशी पाखरे येते केलं आणि आम्ही तसंही मी पूर्ण वेळ मी अशी पाखरे केलं तेव्हा मीच नाव सुचवलं होतं की ही लीना चांगलं करेल पण तुम्ही ठरवा. सुधीर पटाला म्हटलं माझे असं हे नाहीये, आग्रह नाहीये. तर सुधीर पट म्हणाले की ओके लीनाला कास्ट कर, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ते केलंच की आपण म्हणजे तो असं काही हे नव्हतं की पण मला असं वाटायचं की मी आहे म्हणून मी कास्ट सांगतोय म्हणून याची मला भीती नाही. पण असं मला वाटायचं की असं कोणाला वाटू नये की हा लगेच लीनाचं नाव सुचवलं. मी पूर्ण काळ तो पण त्या काळात तिने अतिशय चांगली गोष्ट केली म्हणजे एक्सपेरिमेंटल नाटकात तिने एवढं काम केलं आणि एवढं काय महत्वाचं काम केलं. एक ऍक्ट्रेस म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो की ज्या प्रकारची नाटकं केली त्यांनी. मादी केलं, इंदू काळे सरला भोळे केलं, आलटून पालटून केलं, भूमिका सीता केलं. त्यामुळे मी तिथे आम्ही एकत्र खूप होतो पण आम्ही त्या कामांमध्ये नव्हतो. मग कसं व्हायचं की बाबा हा प्रॉब्लेम आलाय आता काय करायचं, हे प्रोजेक्ट आहे. म्हणजे माझं तर मला वाटतं लास्ट इयरला अभ्यासाला बस म्हणून 10 वेळा फोन करायचे. अभ्यास झाला ना तुझा, पेपर लिहिशील ना, हो डोंट वरी. कारण आम्ही हाच खेळ उद्या पुन्हा केलं तेव्हा मला वाटतं आमचं पहिलं नाटक तेव्हा मी 12वीला वगैरे होते तेव्हापासून आम्ही ओळखत होतो. आणि लास्ट इयरचा पेपर झाला, परीक्षा झाली आणि मी अधांतर केलं. त्यामुळे त्याच्यानंतर मात्र मी पूर्णपणे वेगळी होते. पण आम्ही कामं बघायचो एकमेकांची की हे कसं केलं, आता तुम्ही हे बघायला या, आता मी चेतन बरोबर हे नाटक करते तर ते तुम्ही बघायला या, मग ते कसं वाटतंय. त्यामुळे ना खरंच आम्ही काळ खूप एकत्र होतो. आम्हाला माहिती होतं की कुठल्या परिस्थितीत आपण कसे वागतो आणि ते आम्हाला पुढे मग खूपच जास्त उपयोगी पडले. रिहर्सल खूप झाली होती. वा वा. सहजीवनाची रिहर्सल तुम्ही केली होती. कमाल. मला असं वाटतं तुमच्या बाबतीत नाटक आणि संसार हे पॅरलली चाललंय. फार कमी असं होत असावं पण हो. आणि परमेश्वर कृपेने ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण असं खरंच म्हणजे ना कदाचित विश्वास नाही बसणार पण मी प्रत्येक वेळी जिथे जिथे आम्ही कुठे इंटरव्ह्यूला जातो, आम्ही गप्पा मारतो, तिथे मी सांगते की असा एकही दिवस जात नाही की आम्ही नाटकाविषयी काही बोललो नाही. आज 350-400 प्रयोग होत आले आमने सामनेचे, तरीही मला काहीतरी एक असं वाटतं म्हणजे हा सीन आहे ना, ह्याचा तो सुसर आहे ना, त्याच्याऐवजी ते ते करून बघूया करून बघूया. किंवा मी काही लिहिलं मग हे बघा हे मला असं वाटतं पूर्ण कर ना, लिही ना मग ते पूर्ण कर. त्यामुळे ना आमच्या दोघांचीही आवड नाटक, मग दोघंही ओके अभिनय, मग दोघांचीही आपली एक संस्था, ह्या ना सगळ्या आवडी जुळणाऱ्या आहेत आणि परमेश्वर कृपेने ती एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच असावं की नाटक आणि संसार. म्हणजे मग मंगेश म्हणाले तसं भांडणं होत नाहीत का, तर होतात. परवा आम्ही एका ब्लॅकआउटमध्ये भांडत होतो. आता तो किती सेकंदाचा असतो प्लीज मला सांगा. हे मला म्हणजे कसं, म्हणजे का तू इकडनं का आलास वगैरे असं काही टेक्निकली की नाही ना, हे असं नाही ना मंगेश, इथून हे झालं की हे आधीच्या सीन मध्ये हे असं का, जिथे मागे आणि रोहन त्या विंगेतून येऊन. नाही, माझं म्हणणं असं की नाटक ही रिप्रोड्यूस करायची गोष्ट, एकच गोष्ट परत करायची गोष्ट आहे. त्यातून तुम्हाला काहीतरी सापडतं किंवा काहीतरी ते एन्जॉय करायची गोष्ट आहे. की आज मी तसंच करतोय पण मला आज असं काहीतरी जाणवलं, दिसलं आणि मग आपोआप त्याचा स्वर बदलला आणि आपोआप तो एक सीन वेगळा झाला. हे एन्जॉयमेंट तुम्ही कधी करणार? प्रत्येक वेळी नवीन हे असं करून बघूया. मी 350 प्रयोग झाले. आता तुमच्यामध्ये ती अशी एक कुवत किंवा असं एक तुमच्यामध्ये आलं पाहिजे की त्रयस्थपणे बाहेरून तुम्ही ते नाटक तुम्ही बघतायत, स्वतःला बघताय
असं काहीतरी तुमच्यामध्ये झालं पाहिजे, ॲड झालं पाहिजे. तर आहे तर डिस्टॉर्ट करण्यात काय पॉईंट आहे असं फक्त माझं म्हणणं असतं. तर तेव्हा जरा असं चुकलं, त्याचा रिदम चुकला की मी बाहेर येता येता फक्त म्हणालो की आज जरा वेगळं झालं का, कसं वेगळं झालं, काय वेगळं झालं. मी तसंच केलं. ब्लॅकआउटमध्ये दॅट इज ओके, म्हणजे ते समजू शकतो मी. ब्लॅकआउटमध्ये ऍक्टरच्या डोक्यात काहीतरी चालू असतं ना, आणि तुम्ही तिसरं येऊन त्याला भानावर जेव्हा आणतात तेव्हा तो माणूस घाबरतो, म्हणजे दचकतो की अरे तू मला भानावर नको माणूस. त्याच्यामुळे काय ती भडकली असेल, मला राहू दे त्याच्यात. याच्यात पण दिग्दर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. कारण खरंच असं होतं ना की आत्ता नको, आत्ता मला काही माहित नाहीये आत्ता, म्हणजे मी फक्त म्हणजे ना मी असते त्याच्यातच, अगदी त्याच्यातच असते, पण त्यातल्या त्यात मी जर काही चिटिंग केलं तर ते फक्त आणि फक्त आपली जर इंडिया पाकिस्तान, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया इंग्लंड काही कुठली मॅच चालू असेल तर फक्त माझा फक्त स्कोर सांग, बाकी काही बोलू नको. 3 तासात मध्ये तुला स्कोर हवा असतो. मी तर ऑडियन्सलाही सांगते तो आमचं ते फॉर्मच आहे तो, आमने सामनेचा तो फॉर्मच असा आहे की आता मध्ये आपल्या मॅच चालू होत्या तेव्हा मी त्यांना हे पण सांगायचे, स्कोर पण सांगायचे, पण तो मला एक हवा असतो. पण तेही ना मी अरे यार अरे असा का खेळतो मी बघत नाही बस. म्हणजे ते जे असतं ना, इकडे मॅच बघत होतो आणि इकडे प्रयोग केला अशी मी नाहीये. एक असं असतं बघ की मी घेतली एंट्री आधी पहिली म्हटलं मॅचला नाही, पण एक त्यातल्या त्यात जाता जाता मला एक स्कोर हवा असतो. पण ते सुद्धा तेवढ्या पुरतं असतं. बाकी हे 24 तास एक आमचा क्रिकेट फॅन दोघंही आहात. आम्ही दोघंही आहोत, पण मंगेश बसून पूर्ण व्यवस्थित. आणि मी तिथेही मला असं कशाला, मग ते असं कर ना, मग ते हे कर, मी पोथी बिथी वाचते गो जाऊन. वाव, खूप कमी स्त्रिया इतक्या क्रिकेट फॅन असतात. मी देवाचं वाचते. आता हे तिच्या आईकडून माझ्या आईकडून ती झिम्बाब्वेची मॅच, आई केनिया झिम्बाब्वे पण बघायची, अंडर 18 पण बघायचे. शॉ कोणतरी नवीन येतोय, चांद ते तिच्यामुळे आम्हाला कळायचं. आईमुळे मला ते कळलं, त्यामुळे त्यांच्याकडे घरात वातावरण त्यामुळे मी खूप मोठी क्रिकेट फॅन आहे खूप. पण मी म्हणून प्रयोग गुंडाळला वगैरे असं नाही करत मी. नाटक म्हणजे नाटक. पण वाघाच्या काळजातली काही लोक आहेत ना आपल्याकडे, जसं संजय मोने हे, म्हणजे एका नाटकात फोन केला आणि एक ऍक्टर, मला माहितीच नव्हतं, मी त्याच्या इथे आहे, मी प्रयोगाला येऊ शकत नाही, असं झाल्यानंतर या दोघांनी मिळून एक नाटक ज्याचा खून आधी होतो आणि ते कसा खून होतो हे नंतर कळतं. तर यांनी असं म्हटलं की ठीक आहे आपण काय करूया, इंटरव्हल नंतर सुरू करूया, पहिला अंक करूया, आणि खून कसा होतोय नंतर लोकांना कळेल. आणि ह्या लोकांनी असं नाटक केलंय. त्यामुळे हे मी नाही, मी प्रयोग कॅन्सल करून घरी आलो असतो, कारण असं नाहीच आहे ना, काही रिहर्सलच झालेली नाही तशी. पण तशी वाघाच्या काळजातली काही त्यापैकी हे आहे. आमचा परवा पनवेलला प्रयोग होता, याचं कौतुक आहे मला. आणि याचं मला रिहर्सल ठरलेलं प्रॉपर तसंच ते होतं. आमचा परवा पनवेलला प्रयोग होता आणि अगं गाडी एक ॲम्ब्युलन्स अडकली होती का काहीतरी, गाडी काढायची होती आणि इंटरव्हल होईपर्यंत नाही थांबू शकत असं होतं. तर मी म्हटलं नंबर सांग मला, गाडी नंबर सांग, कारण निवेदन करते ना मी त्याच्यात. मग मी गेले आणि म्हटलं की भांडणं होतातच, अमुक भांडणं काय कशावरून होतं, तर गाडी कशी पार्क केली ह्याच्यावरूनही भांडणं होऊ शकतं. आता ही बघा गाडी नंबर अमुक अमुक अमुक, कशी पार्क केली आहे, कुणाची आहे ती, तर ना ऑडियन्सला आधी कळे ना गं, पण खराच तो नंबर होता ना. तर मी म्हटलं मला खरं सांगा नाटकातलं नाहीये, कुणाची गाडी आहे. तर म्हटलं जा ना, काढा ना, ती खाली गाड्या अडकल्या. तो म्हटलं तो बिचारा गेला, आल्यावर म्हटलं फार काही झालं नाही, 2च सीन झाले, त्याच्यात दोघं भांडलेच आहेत, चला आता पुढे सुरू कर. पण याच्यावरनं मग वाद होतात, म्हणजे हे तुम्हाला आवडत नाही समजा. पण तो हजरजबाबीपणा आहे, तो हजरजबाबीपणा आहे, ऍडिशन नाही चालत, कधीच नाही. माझं म्हणणं रायटरने जे लिहिलंय तसं आणि तसाच त्यात टॅटू ते काय तुमचं ते इथून तिथे क्रियापद तिथे घेऊन कशासाठी तुम्ही मग आयुष्यभर तर तसंच प्रत्येक नाटकात तसंच करता. या लेखकाने तुला काहीतरी वेगळं फॉर्मेशन दिलंय, ते जर ऑनर कर ना, तू जरा वेगळा वाटशील, वेगळं काहीतरी बोलल्यासारखं लोकांना कळेल. तुझ्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन करू नकोस, जे लिहिलंय ते करून दाखव बरं, असं त्यांचं म्हणणं असतं. काही लोक हसतात अजूनही मला की ह्याला आहे ना तेच असंच्या तसं वाक्य लागतं जे लेखकाने लिहिलंय. हो लागतं, पण मला दिलीप प्रभावळकर म्हणाले जर तुला जर वाटत असेल मंगेश
की बाकीचे लोक ह्या गुणाला हसतात, तर तो गुण आहे बरं का, तो अवगुण नाही. तर अजूनही तुला तिसरी बेल देऊ का म्हटल्यानंतर तू लगेच दे म्हणत नाहीस ना, तू एक पॉज घेतोस ना, तिसरी बेल देऊ का, हां दे, असं करतोस ना, तर चांगली गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट नाही आहे. हे भय आहे ना, हे भय नाही आहे, हे तुझी आस्था आहे त्या नाटकाबद्दलची, असं दिलीप प्रवाळकरांनी मला समजावलं होतं. तिथपासून मी हे कोण काय बोलतात त्याकडे मी लक्षच देत नाही. पण ह्या हे सगळ्या गोष्टी ना शिकता आल्या की खरंच हे काही कसेही आपले फटके मारले तरी चालतील म्हणजे काम नाही. रिप्रोड्यूस करणं ही खूप मोठी गोष्ट मी नंतर शिकले की आहे तसं कर बरं बघूया. आणि मग ना तेव्हा त्रास होतो की हे वाक्य मी कालही असंच म्हटलं होतं, आजही असंच म्हटलं होतं, पण काल मी एका रेंजपर्यंत पोहोचले होते, आज का नाही पोचू शकत आहे. अभिनेत्री म्हणून आपण प्रश्न विचारायला लागतो स्वतःला आणि मग त्याची मजा जास्त येते. आणि तर आमचं ते म्हणजे घरात जसं आम्ही वावरतो वगैरे तसं स्टेजवर पण हे चालूच असतं एकमेकांबद्दलचं. मला काय म्हणायचं की हे जे चालू असतं ना ते, आणि ते प्रत्येक प्रयोगात वेगवेगळं काहीतरी होत असतं, त्यामुळे अजूनपर्यंत ते सगळं नवीन नवीन काय घडतं आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करतो, बोलतो. त्यामुळे अजूनपर्यंत आम्ही ते रिलेशन स्टेल झालं नाही असं मला वाटतं. ते अजून ताजंच आहे. आम्ही तसं अजून पुढे पुढे अजून काय गोष्टी घडतील मला माहिती नाही, पण त्या आम्ही त्या येणारे प्रॉब्लेम्स येणारे हे आम्हाला अजून फ्रेश करतात. वा, किती छान. घरातले नाटकातले कुठलेही प्रसंग असतील. तुम्हाला तुमच्याच आठवणींच्या सफरीवर नेणार आहे मी. जरा तुमचेच फोटोज दाखवणार आहेत काही, आणि ते कधी घडलेत, काय घडलंय, कधी काढलाय फोटो, हे काही किस्सा असेल त्याच्या पुढचा मागचा आता आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुझ्याकडे फोटो आहेत? येस. ओ ओ माय गॉड, तुम्हाला आठवतोय हा फोटो? रवी दादाने काढलेला फोटो आहे. केदिलचं रिहर्सल आहे, केदिल अभी भराण्याची. हां बरं. हो, केदिल अभी भराण्याची तालीम चालू होती. त्याची गंमत अशी आहे की ते नाटक शेखर ढवळीकरनी लिहिलं होतं आणि वाचलं त्यांनी जेव्हा पहिल्यांदा. नाही त्यांनी जेव्हा नाटक बघितलं होतं गोष्ट नाही, आधी त्यांनी वाचलं पहिलं. त्याने आपण नाही का स्वरूपला होतो पुण्याला, स्वरूप हॉटेल आहे बघ, आम्ही वाचलं आणि तेव्हा मंगेश ते डिरेक्ट करणार होते. मग आम्ही खूप त्यातून नावं काढायला लागलो, कोण करेल, काय करेल, कसं करेल वगैरे. आणि मग ते सगळं झालं, नाटक छान आहे, बघू कुणाकुणाची काही नावं निघाली. मग अनेक जणांची नावं निघाली होती ऍक्टर ऍक्ट्रेसची. मग आता वेळ आहे ना, मग चल नाटकाला, असं करून शेखर नाटकाला आले आणि ते म्हणाले का शोधतोय आपण, गोष्ट तशी गमतीची बघितलं, तुम्हीच कराय, तुम्ही कराय दोघं, मज्जा येईल म्हटलं करूया. पण मग ते काही कारणांनी विक्रम काकांनी केलं. नाही सांगतो. आणि त्याच्या दुसऱ्याच प्रयोगाला विक्रम भैया स्वरूपला आलाय आणि म्हणाले मंगेश काय नाटक आहे, आय एनव्ही यू. म्हटलं तू कधी आला होतास बघायला गोष्ट तशी गमतीची? नाही शेखर ढवळीकरनी जे नाटक वाचलंय ना, काय नाटक आहे. म्हटलं तू करतोस? अरे म्हटलं तू करणारच ना. अरे म्हटलं तू जर केलंस तर ऑडियन्सला काय म्हणजे मेजवानी आहे, विक्रम गोखले नाटक करतोय तर तू करणार का? अरे हो पण लीनाचं काय? म्हटलं आपण लीना पण नको, दुसरं कोणतरी बघूया ना. मी ऑलवेज नाटकाला महत्व आहे, म्हणजे नाटक चांगलं झालं पाहिजे. तर त्यात मी काय ते म्हण ओके नाटक झालं, लोकांना ते खूप आवडलं आणि 74 प्रयोग झाले. रीमाने केलं. 74 प्रयोग झाले आणि त्याला सांगितलं की डॉक्टरने की तुला आवाजाचा प्रॉब्लेम आहे तर तू ह्याच्यापुढे करू नकोस नाटक. लगेच विक्रम म्हणाला मंगेश तू आणि लीनानेच करायचं हे नाटक, असं त्यांनी निर्मात्याला सांगितलं. आणि मग आम्ही ते नाटक केलं. तेव्हाची जी रिहर्सल केली तेव्हाचा बोरिवलीला काढला होता. बोरिवलीला थिएटरमध्ये वरती रिहर्सल रूम्स आहेत बघ, तिथे काढलेला. रवी अंकम आमचे मित्र आहेत. आणि त्याची गंमत अशी की ते नाटक झालं वगैरे आणि विक्रम गोखले नाटक बघायला आलं होतं दीनानाथला. मला न आम्हाला माहिती त्याचा पडदा उघडला आणि माझे ठोका चुकला, विक्रमला बघितलं. म्हटलं विक्रम गोखले त्याच्यावर आपण इतकं लहानपणापासून प्रेम करतोय, त्यांनी हे केलेलं नाटक जे आता मी करतोय आणि तो ते बघायला बसलाय. ह्याच्यासारखं काय जगात प्रेशर म्हणजे काय. पण त्या क्षणी म्हटलं की मंगेश हीच ती वेळ. विक्रम नाही आहे तिथे, ती फोर्थ वॉल आहे, कोणीच बघायला नाही पुढे, आता तू कर. आणि ते नाटक केलं. पडदा पडायच्या आधी विक्रम म्हणाले 1 मिनिट आणि वरती आले विक्रम आणि म्हणाले की आतापर्यंत मी असं बघितलं होतं की रिप्लेसमेंट अनेक होतात, ते अगोदरचा ऍक्टर जे करतो तीच रिप्लेसमेंट हे लोक जे नवीन ऍक्टरला करायला लागतं. पण मी आज बघितलं तर आम्ही जे नाटक अत्यंत गंभीरपणे करत होतो ते हे नाटक अत्यंत लाईट मूडमध्ये ह्या दोघांनी केलं. अमेझिंग, मला कमाल वाटते. आणि ह्या दोघांसाठी मी टाळ्या वाजवतो आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवलं. रीमा आली नंतर. रीमा म्हणाले की मंगेश मी नाटक केलं, मी बघते, मी हा रोल केलाय, पण जेव्हा शेवट आला तेव्हा मी ढसा रडले.
आता याच्या पलीकडे काय पावती असेल? कमाल कमाल. कारण त्या दोघांकडून ज्यांनी ते केलंय त्यांच्याकडून हे कौतुक येणं किती कमाल आहे. ते हे नाटक तू आज सॉलिड आहे. मला हा फ्लॅशबॅक मध्ये घेऊन गेला. हा फोटो एकदमच म्हणजे फारच गोड. आणि हे त्या दोघांचा मोठेपणा पण आहे ना. अरे म्हणजे आहे की नाही. कोण असं त्या ह्याचं ते आले, त्यांनी बघितलं दोघांनी आणि कौतुक केलं. त्या मला म्हणाला की मी केलेत ग 74 रोल, तरी तो शेवटचा सीन तू करायला लागलीस ना, मला रडू आलं त्याच्यातून की अरे मजा आली. आणि त्याचे 300 प्रयोग केले आम्ही. विक्रम काका म्हणाले की मंगेश लबाड आहेस, आमचं नाटक असं नाही बसवलं. म्हटलं नाही ते तुमचं वय, तुमचे ती इमेज धीरगंभीर तुमचे ते वेगळं बसलं ना. माझं म्हणणंच आहे की ऍक्टर बदल, मी रिप्लेसमेंट झालं की परत रिहर्सल करतो, त्याची बॉडी लँग्वेज बदलते, त्याचे सगळंच बदलतं ना. ते तसं अगोदरचा माणूस असेल तसं ह्यानी करून कसं चालेल. मज्जा आली हा किस्सा ऐकून. पण हे बरं झालं, फोटो सगळं आठवलं. वा वा वा. हा फोटो, ह्याची पण एक गंमत आहे. आम्ही 16 एप्रिलला लग्न केलं, पण आम्ही सुट्टी घेतली 10 मेला, कारण आम्ही काम करत होतो तेव्हा. मी शूटिंग 17 तारखेला माझी रिहर्सल चालू होती वस्त्रांची, आणि इथे शूटिंग करत होते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही फिरायला गेलो होतो. सो तिथे काढलेला फोटो आहे हा. कुठे गेला होता फिरायला मंगेश काका, आठवत आहे? आपण साऊथला कुर्गला गेलो होतो. तिथला फोटो आहे हा. बरोबर. वा गोड. श्रेयसच्या मुंजीतला फोटो आहे हा. माझ्या भाच्याच्या मुंजीतला फोटो आहे हा. आता ह्या पैठणीची गंमत आहे. मी आहे ना, तुला माहिती आहे मला असं कपड्यांचं सेन्स आणि हे मला काही फार कळत नाही. त्यामुळे ना बऱ्याचदा मी खूप कमी साड्या नेसते, पण माझी अशी काही खरेदी असेलच तर मग ते बघा ना यातलं कुठलं, तर मला पैठणी तर ते मला घेऊनच गेले नाहीत, ते एकटे गेले. आणि त्याने मला म्हणाले की तुला माहितीये 1.5 मिनिटात माझी खरेदी झाली होती, ये दे दो अशी माझी खरेदी झाली होती. तर त्याला इतकं बरं वाटलं की कुठली बाई बरोबर नाही आहे, एकटी पटकन, मला काही काढावं लागलं नाही. त्यामुळे त्याने स्वतःहून कन्सेशन दिलं. इतने काय लेकिन आप इतने मिळे के जाओ जल्दी. हा त्यामुळे ही अगदी रिअल माझी पैठणी, ओरिजिनल पैठणी सिल्कची मस्त. आणि ही माझ्या भाच्याच्या मुंजीतला फोटो आहे हा फार गोड आहे. पण बघितलंच मी अजिबात मी आमच्या लग्नातही केला नव्हता मेकअप. मी माझ्या लग्नात लायनर पण लावलं नव्हतं. हे केस पण ना असे एक फोटोत बघितलंच ना, अशी एक बर्ड सुटली आहे. हा म्हणजे पण ते काय गोड फोटो लग्नातले. हा श्रेयसच्या मुंजीतला फोटो होता. ओ हे आमचे एक मित्र, हा आठवतोय तुम्हाला फोटो? हा म्हणजे शहापूर आणि ह्याच्यामध्ये एक ठिकाण आहे. आमचे एक मित्र आहेत प्रतीक भिडे म्हणून, त्यांचं एक बंगल्यांचं प्रोजेक्ट आहे. आणि तिथे आम्ही ना इवलेसरोपच्या तालमी केल्या होत्या. बरं. कारण तिथे कुणीच नाही, काहीच नाही. तेव्हा बघितलं तेव्हा माझ्या डोक्यात आलं की इथे आपण रिहर्सल केली तर मुंबईला आता ट्रॅफिक हे ते, तर आपण सगळ्या ऍक्टर्सना इथे आणलं एक 10 दिवसांसाठी. आणि जर आपण इथेच रिहर्सल केली, डिरेक्टर सई मावशी पण तिला वयामुळे तिला चालता येत नव्हतं, तर ती तिथे होती. तर मोठा हॉल होता, तिथे आम्ही रिहर्सल करत होतो. ते नाटक सगळं नाटक 7 दिवसात बसलं. कारण आम्ही सकाळपासून बरं कसं होतं, कुठे जायचं निघालो की तालमीला पोहोचलो, ट्रॅफिक मध्ये अडकलोय, येतोय, काहीच नाही. बरं रात्री जेवण झालं, गप्पा मारत, गप्पा नाटकाच्याच. त्या सीनला तू असं कर ना, ह्या सीनला असं करूया, आपण त्या सीन मग ते एडिट करूया का, वाक्य करूया का, हेच 24 तास हेच. प्रतीकने मदत केली. हो करा ना, माझ्या इथे करा ना तालमी. सो अमनसारा म्हणून एक ठिकाण आहे, तिथे काढलेला फोटो आहे. वा वा कमाल. बघ प्रत्येक विषय आपल्या नाटकाशीच येतोय. हो म्हणून मी म्हटलं ना, नाटक आणि संसार तुमचा पॅरलली चालू आहे. हे पण नाटकाच्या दौऱ्यावर गेलो होतो. ते काय गुरुदत्तांची काय ती कुठलं ते, नाही गुरुदेव. अरे यार, मिरजेवरून आम्ही गेलो होतो, तिकडे एक देवस्थान आहे, तिथे गेलो होतो. आमचा लहानपण देगादेवाचा प्रयोग होता, मला वाटतं नरसोबाची वाडी की नरसोबाची, तर तिथे गेलो होतो. तसंही लग्न झाल्यानंतर आम्ही फार कुठे गेलो नव्हतो, त्यामुळे म्हटलं की चला आपण इथे आहे तर आपण. लग्न पण असं झालं की 16 तारखेला माझी रिहर्सल नव्हती. हो, ह्याच दौऱ्यावरचा किस्सा आहे. वस्त्रांची रिहर्सल करत होतो आणि सडनली काहीतरी झालं आणि 16 तारखेला होणार नव्हतं. आणि मला काय ते 10-12 तारखेला कळलं, 8 तारखेला कळलं. आणि मग मी लीनाला म्हटलं, लीना 16 तारखेला मला प्रयोग नाहीये. म्हटलं 16ला मला पण शूट नाहीये. मग 16
तर ती म्हणाली हो. म्हटलं चालेल पण नक्की ना. अशी तुम्ही लग्नाची तारीख ठरवली. आणि मग म्हटलं की कसं करायचं. मग तर ठीक आहे. आणि मला ते काही फार असं काही करायचं नव्हतं. अगदी हार्डकोर अशी माणसं मला घरातली सगळी. आणखी मित्रापैकी म्हणजे प्रसाद होता कांबळे. आमच्या लग्नाला इंडस्ट्री मधले हा 2च माणसं होती, प्रसाद कांबळे आणि शुभांगी गोखले. ते अगदी म्हणजे यांनी आमच्या अफेअर मध्ये वगैरे मोठं महत्वाचं कार्य केलं होतं शुभांगी गोखले. तिने मला असं एकदा झापला होता. गडकरीचा प्रयोग संपला तेव्हा तिचा फोन लागला होता. तिथून मी दौऱ्यावर चाललो होतो नागपूरच्या. तर चालत चालत म्हणजे मी चालत गडकरीवरून स्टेशनला आलो. स्टेशनवरून गाडीत बसलो तरी तिचा फोन चालू होता. आणि ती अशी मला हे करत होती किती कधी करणार आहात तुम्ही, काय करणार आहात वगैरे वगैरे वगैरे. तर ते जे तर आम्ही असं ठरवलं की 16 तारखेला आपण डन करूया. आणि लिटरली खरेदी वगैरे तर मी फोनवरच केली. ज्वेलरकडे गेलो आणि सांगितलं की एक मिनिट हिला काय हवं ते बघा. आणि ते ज्वेलरने घेतलं फोन. आणि त्याला म्हटलं की बाकी काही नाही, मला फक्त कानातले हवेत पण ना त्याचं मागचं ते खूप मोठं नको जाड, ते कानात जात नाही. म्हटलं दुखतं, बाकी तुम्ही काही करा. ते झालं. काही करा. नंतर मी 2 साड्या घेतल्या. माझ्या बहिणीने जाऊन ब्लाऊज शिवायला टाकले. आणि आम्ही गोरेगावला एक छोटं एवढंच. मला माहित नव्हतं माझ्या लग्नाच्या दिवशी जेवण काय आहे वगैरे. ते सगळं मी केलं. त्यांनी केलं होतं. आणि मला ते बुफे वगैरे करायचं नव्हतं. मला असं पंगत हवी होती. मी असं ते लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या कामाला लागलो. त्याच्यानंतरचा पहिला हा दौरा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा लहानपण देवाचा दौरा गेला. शरद होता नाटकात. त्या शरद, मी, अण्णा होते आपले, जयंत सावरकर, स्पृहा वगैरे. आणि कास्ट खूप मोठी ना ग त्या नाटकाची. तर तुला नाटकाच्या बस माहितीये बघ कसे कंपार्टमेंट्स असतात. तर स्पृहा आणि मी पहिल्या कंपार्टमेंट मध्ये दोघीच आणि बाकी सगळे खूप गचडी करून झोपायचे. तर स्पृहा म्हणाली मग तू इकडे आहे ना, मग तू इथे ये, आम्ही असं सरकून आपण झोपू, आपल्याला इथे ऍडजस्ट होईल. म्हणून आम्ही झोपलो होतो. आणि रात्री बस थांबली, सेटिंगवाले वगैरे उतरतात बघ. तर ना ते सगळे उतरताना ना असे बघत उतरायचे. हा काय माणूस आहे, मध्ये एक पुरुष इकडे एक बाई. नाही असं कसं झोपू. पण म्हणजे मंगेश आमच्या कंपार्टमेंट मध्ये आणि आम्ही दोघी ना. तर म्हणे की असं काय हे एक पुरुष या कंपार्टमेंट मध्ये येऊन झोपणं. मी ना ताडकन उठून बसलो. म्हटलं मंगेश बॅकस्टेजवर माहिती आहे आपलं लग्न झालं ते. नाही. म्हटलं अहो असं कसं चालेल बरं. शरद म्हणजे पोट धरून हसतोय की हा काय प्रॉब्लेम आहे का तुमचा. म्हटलं शरद जाऊ दे मरू दे. आणि ना मिरजेला शरदची आजी राहते की त्याचं घर आहे तिथे. म्हटलं शरद चल माझ्याबरोबर, मला इथे कुठेतरी ना स्वीटवाल्याचं दुकान दाखव. म्हणजे कशाला. मी ना तिथे काहीही कारण नसताना असं 1-2.5 किलो श्रीखंड विकत घेतलं. आणि सगळ्यांना वाटतं ते आमचं लग्न झालं म्हणून आम्ही पहिला गप्पा असे बघू नका आमच्याकडे. त्यामुळे शरद इतका हसत होता. पण तो हा दौरा आहे. आणि मग तिथे आम्ही त्या देवळात गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. वा वा वा. मी बारीक होते ग. आमने सामनेचं फोटोशूट. आमने सामनेचं आम्ही सुरुवातीला एक फोटोशूट केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा आम्ही परत एकदा, कारण ते 2019 मध्ये नाटक खरं तर ओपन झालं पण करोनाचा काळ अमकं त्याच्यात ते मग थांबलं, परत सुरू झालं. मग त्याच्यानंतर परत एक नव्याने आम्ही फोटोशूट केलं होतं. सो अदरवाईज ते गजरा बिजरा काही देत नाहीत. त्यामुळे ते निम्मे आमचे नाटकातले फोटो आहेत हे. एक फक्त आपला आपण ट्रिप मध्ये वगैरे. पण आता आपण लग्नाविषयी बोलतोच तर मला हे जाणून घ्यायचं की तुम्ही असं पटकन ठरवून छोटे खानी लग्न केलं तर याच्या मागे काय विचार होता. कारण आजकाल लग्न हा एक समारंभ म्हणजे खूप मोठं फंक्शन झालं. 4-5 दिवसांचं. लग्नाच्या आधीच माझं असं म्हणणं होतं की ती एक रिच्युअल व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. रिच्युअल झालं पाहिजे. एक रिच्युअलचं वैदिक पद्धत झाली पाहिजे. हा वैदिक पद्धत जी काय ती ते काय म्हणतात ते सप्तपदी वगैरे ते झालं पाहिजे ह्या मताचं मी होतो. म्हणजे एक रिच्युअल आपल्या आयुष्यात घडून गेलं, लग्न झालेलं आहे आपलं हे. याच्यासाठी मला हवंच होतं ते रिच्युअल. आणि ते रिच्युअल झाल्यानंतर त्याच्यानंतर काय म्हणजे. आणि पण ते असं खूप असं म्हणजे आपलं लग्न झालं बटबटीतपणे मला ते करायचं नव्हतं. हे समाजाला कळणं गरजेचं आहे का आपल्याला कळणं गरजेचं आहे बस इतपतच. म्हणून तो एवढा बडेजाव आम्हाला पहिल्यापासूनच नको होता. आपलं आपण आमचे होतो. कारण हे आपल्यातलं काहीतरी आहे, आपल्यातली काहीतरी गोष्ट आहे. त्याच्यावर असे लाखो करोड रुपये खर्च करून वगैरे. आणि ना आता मला असं वाटतं की लग्नाची पद्धत, लग्नात घेतली जाणारी वचनं, त्या परंपरा हे ना कुठेतरी अपडेट व्हायची गरज आहे. पूर्वी जसं होत होतं ना तसंच आता लग्न
कारण आताची टेन्शन प्रेशर्स वेगळी आहेत मुलांची. तेव्हा ठीक आहे, मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात आणि ती सप्तपदी, मला वाटतं आता ते थोडं अपडेट नको का व्हायला, बाकी सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत. याच्यावरच एक फारच सुंदर नाटक एक मिहीरने लिहिलंय आणि आम्हाला ते खूप आवडलंही. सो ना बाकी सगळ्या गोष्टी अपडेट होत असताना लग्न संस्था तिथेच राहिली. पूर्वी मी तू घरी आहे, मी तुझी वाट बघेन, मी स्वयंपाक करून खायला, हे पूर्वी ठीक होतं. आता मुलगी ही तेवढंच काम करते, बाहेर जाते, तिची ही वेगळीच. त्यामुळे ना पूर्वीच्या एक बायकांना असं होतं की जावयाला काही काम करायला द्यायचं नाही, आता त्यांनी केलं पाहिजे. आता जर मी थकून आली तर माझ्या नवऱ्यानेही एक आजूबाजूच्या 4 गोष्टी आवरून ठेवायला हव्यात. आणि हे आता दोघांचं एकत्र हे आहे. त्यामुळे आता ती अपडेट जर झाली तर ती सुविहित होईल, नाहीतर मग त्याच्यात जरा खाचकळगे, म्हणजे बाकी सगळं अपडेट होत आहे पण मुंबईचे रस्ते कसे अपडेट होत नाहीत, हा त्याच्यात कसे खड्डे तसेच आहेत, तशी त्या लग्न संस्थेतले खड्डे आता थोडेसे बुजवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलं वाक्य आठवलं असंच की लग्न संस्था ही आहे ना मुंबईतल्या रस्त्यासारखी आहे. बाकीकडे बाकीच्या ठिकाणी सगळे डेव्हलपमेंट दिसते, रस्ते तसेच आहेत, तसंच खड्डे आहेत, तसं ते खड्डे बुजवले पाहिजे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून आमचं असं ठरलेलं होतं. आमचं पण याच्यावर तुमचं एकमत झालं? एकमत होतं. आणि कुटुंबांचं? हो एकमत त्यांचं होतं, आता करा आता काय ते. इतका वेळ गेला होता मध्ये की ते त्याच्यातच खुश होते की हा आता झालं, मार्गी लागलं. त्यामुळे आणि काही गोष्टी आमच्यात आधी ठरलेल्या होत्या लग्नाच्या अनुषंगाने, जसं की मूल न होऊ देणं, हे आमच्या दोघांच्या संमतीने. कारण आमच्या दोघांचंही नाटकावर प्रेम, आमचे दौरे. मला असं वाटतं की असं झालं की खूप उशिरा झालं आणि त्याच्यामुळे आता लग्नानंतर जर हिला मूल झालं असतं तर आणखी 3-4 वर्ष तिला काहीच करता आलं नसतं. आणि ते फार महत्त्वाचं होतं. मी म्हटलं की कशासाठी तू आणि मी आपण आनंदासाठी एकत्र आलो आहोत ना, तर ते तुला आनंद कशात आहे ते तू कर ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असे की आपलं आडनाव काहीतरी, म्हणजे माझं आडनाव भोसले वगैरे नाही की ते पुढे चालवत राहिलं पाहिजे. कदमच आहे, कदम कदम बढायचं, आपण आरामात चालत कदम कदम बढायचा. त्यामुळे आमचं आधीपासून ठरलं होतं. मी म्हटलं की मला आत्ता नाही करिअर आपल्याला ब्रेक करायचं. दुसरी गोष्ट, आपण काय सिक्युरिटीज देऊ शकणार आहोत, आपण काय सुरक्षितता देऊ शकणार आहोत, आपण काय पद्धतीचं शिक्षण देऊ शकणार आहोत, आपण काय पद्धतीचं आयुष्य देऊ शकणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आता खरंच तेवढे सक्षम आहोत का की ज्या पद्धतीने आपल्या पालकांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या तसं देणं. तर ते जरा व्यस्त प्रमाणे असं लक्षात आल्यावर आम्ही छान शांतपणे दोघांनी एकत्र निर्णय घेतला. दोघांनी ते ऑनर केलं, मी म्हणणं मांडलं, ते त्यांना पटलं आणि आम्ही पुढे गेलो. त्यामुळे फार असा बडेजाव लग्नात, त्याच्यानंतरच्या आयुष्यात मी म्हटलं तसं सण समारंभ आमचं काहीच असं ठराविक चौकटीतलं झालं नाही, पण ते मला दोघांनाही मान्य होतं. आमच्या लग्नानंतरचं पहिलं वर्ष, म्हणजे पहिला वाढदिवस आमच्या लग्नाचा, मी कुठेतरी शूटिंग करत होते फिल्मचं, हे मुंबईत एकटे होते, आम्ही फोनवर बोललो, आम्ही आमच्या लग्नाची पार्टी दुसऱ्या वर्षी दिली. शेवटी विनय आपल्या वैतागून म्हणाला, अरे लग्न झालं कळू दे सगळ्यांना, म्हणलं चला करूया म्हणून. त्यामुळे असं सगळं जरा छेद देऊन झालं, पण दोघांच्या संमतीने झालं. छेद देऊन म्हणालीस, त्याच्यातच मला एक ऍड करायचंय की तू जे मगाशी नावाविषयी बोललीस तो काळ वेगळा होता, नाव न बदलणं हे आता खूप राईट आहे. आता गव्हर्नमेंटची पण त्याला साथ आहे, पण तेव्हा काय थॉट होता तुझा, त्याला मंगेश काकांची कशी साथ मिळाली किंवा कुटुंबाची, हे मला जाणून घ्यायला आवडेल. नाही, माझं स्टँड एवढाच होता की मी तुला जसं म्हटलं तसं मी खूप आधीपासून काम करायला सुरुवात केली होती. तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात? लीना भागवत या नावाच्या ना, आता एक वेगळी कोणतरी, उद्या तुम्ही माझं नाव बदलून महालक्ष्मी कदम का ओळखशील तू? मंगेशला साजेचं नाव त्यांनी ठेवलं, मंगेश महालक्ष्मी, छान आहे, चला. तुला मला कुणीतरी येऊन सांगितलं तू महालक्ष्मी कदमचं नाटक बघितलं, अगं बाई ही कोण अभिनेत्री, हा तू लीना भागवतचं नाटक बघितलंस का, तर तू हो म्हणशील, नाही म्हणशील, जे काय आहे. पण मी म्हटलं की मी ह्या नावाने काम करते, मला ह्या नावाने लोक, जी काय माझी ओळख आहे ती या नावाची आहे, लहानपणापासून लीना असं म्हटल्यावर मी मागे बघितलं. त्यामुळे मुद्दाच आला नाही, मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं त्याला ते हो म्हणाले की हो. आणि घरून पण काहीच नाही. मला तर हा खूपच, म्हणजे मला एक अगदी जी खंत आहे जी माझ्या मनातली, की आमचं लग्न झाल्या झाल्या त्या 2दाच फक्त मला म्हणाल्या, 2दा की मंगळागौर करूया. हा, मला आता त्या नाही आहेत त्या, पण मी त्यांना तो मंगळवार नाही देऊ शकले.
मी काहीतरी प्रयत्न करून तो काढून त्यांना द्यायला हवा होता, पण मी खूप शूटिंग हा करूया पण ते रादर आमचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं ना, तर त्याने मला सांगितलं होतं की हे तू सगळं देवासमोर काढून ठेव, असं तू काही हे करू नकोस की हे बांगड्या काढायचं नाही, गळ्यातलं काढायचं नाही, हातात देवासमोर ठेव आणि तू तुझी जा बाई, ते शूटिंगच्या इथे किती माणसं असतात, काही तुझं हे नको. म्हटलं हो बरोबर. हा, त्यामुळे असं कधीच झालं नाही आमच्या घरात की रादर त्या मला फोन करून सांगायच्या तू येणार असशील ना आधी सांग हा मला, कारण तो स्वयंपाक त्यांच्याकडचा वेगळा. मग त्या दिवशी मी नॉनव्हेज करणार, समजा बुधवारी किंवा शुक्रवारी तर नको मासेच तळायला घेतले, त्यामुळे ते सांगायच्या की तू मला आधी सांग फोन करून की आज मी येणार आहे. हा, मग त्या बिचाऱ्या मग गोडाचा शिरा केलाय तुझ्यासाठी. वा वा, कमाल. म्हणजे वेगळ्या थॉटनी तुम्ही लग्नही केलं, पुढचे विचारही तुमचे वेगळे होते आणि ते जुळलेही आणि तुम्ही एकमेकांना साथ दिली. काही जुळले, जिथे वाटत होतं हे जुळत नाहीये तिथे शांतपणे विचार करून चर्चा करून. उदाहरणार्थ एक खूप मोठी चर्चा झाली आमची जेव्हा आम्ही नवीन घर घेतलं, घराचं इंटिरियर आहे, लग्नापेक्षा जास्त विचार बहुतेक चर्चा आमची त्याच्यावर झाली. कारण ना मी ना थोडी अशी आपले डिझनीचे कलर असतात बघ, गुलाबी, लव्हेंडर, लेमन येलो, छान छान फुलं, कोयऱ्या. मी हा माणूस म्हणजे लाकडी सगळं, काय म्हणतात त्याला, काय म्हणा तुम्ही, आणि विजयदादाचं एक आमचं इंटिरियर ज्यांनी केलं त्यांचा तो शब्द, सगळं असं वेगळंच आमचं घर, म्हणजे इंग्लिश कलर. हा, म्हणजे असं. आणि मी असं जरा पेस्टल, हा अँटिक सगळं. माझ्या म्हणजे किचन, 2 बेडरूम आणि हॉल सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचं फक्त लाकूड आहे, लाकडी फर्निचर, सगळं हे पण ना त्याला असं वुडन गरजेप्रमाणे करायला पाहिजे. फ्लोरल असं कसं होईल? मला असं वाटतं की असं छान आपण असं वॉलपेपर लावून त्याच्यावर असं कुयऱ्या लावू वगैरे. रोज कोण दचकतो? मी काही घ्यायला गेले ना, फुलांचं घेऊ नकोस, त्या कुयऱ्या घेऊ नकोस, आडव्या उभ्या रेषा घालायचे असे कपडे, जाऊ दे मरुदे. तर त्यामुळे मग काय केलं, दुकानात भांडणं नको, घरात बसू, ठरवू, चर्चा करू. ऍज युजल मंगेश जिंकले, माझ्या घरात काही फ्लोरल नाहीये. त्यामुळे मग आम्ही जिथे जुळलं ते उत्तम आहे, जुळत नाही बसा, चर्चा करा, एकाला दुसऱ्याचं पटतं नाही पटत मग ते पटवून द्यायचं, पूर्ण कन्व्हिन्स झाल्यावर मग ते करायला लागायचं. नंतर मनात काही हे नको की अरे असं मला आवडलं, आता हा बघ कसं दिसतंय, हा छान दिसतंय. मग त्यातल्या त्यात इथे मला देव्हारा मात्र असं, हा देव्हार तुझ्या पद्धतीने करूया, काही हरकत नाही, पण मग आता हा मला असं वाटलं की हा मग बुडन असं त्याला आणि ते छान दिसतं, माझे देव आले, माझी जागा आली, माझ्या पोथ्या पुराण आली, बस झालं. वा, किती तुमचं एकमत बऱ्यापैकी होतं आणि याच्यावर तुम्ही खूप चर्चा केली, पण त्या क्षणी तुला असं वाटलं नाही का की मला तर बाबा फ्लोरलच हवं होतं आणि मंगेश जिंकले, तर कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज केला, सॅक्रिफाईस केलं, असं काही मनात आलं? नाही आलं. कारण ना मुळात हा शब्द ना आता अलीकडे कॉम्प्रोमाइज किंवा माझी स्पेस हे ना उगाच आलेत असं मला वाटतं. हा माणूस काय माझ्या बरोबर, कारण मला तो आवडीचा आहे ना, मग त्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यात मला आनंद झाला पाहिजे. मला असं का वाटतं की अरे हे रोज घरातलं रंगीबेरंगी वॉलपेपर बघून माझा माणूस दुःखी होण्यापेक्षा छान त्याच्या मनासारखं होतं आणि तो रोज छान हसत उठतो, हे मला किती जास्त आवडीचं आहे. किती गोड. हा, त्यामुळे ह्याला कॉम्प्रोमाइज का म्हणायचं, ह्याला हा अजिबात कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि ते मलाही आवडतंय की माझा दुःखी चेहरा नाहीये, मलाही आवडतंय, मला केल्यावर कळलं की अरे नाही हे छान दिसतं. 4 जण घरात येतात आणि म्हणतात की अरे वा हे छान होतंय. चर्चा होत होती तेव्हा तिला व्हिज्युअलाइज होत नव्हतं की काय बडबडतं, हे पण बुडन ते पण बुडन, पण तिला हा जेव्हा झाल्यानंतर जेव्हा दार उघडून आत आल्यानंतर हा छान दिसतंय हे होतच ना. किंवा प्रत्येक घरातली छोट्यातली छोटी गोष्ट, अगदी हँडल ड्रॉवरचे नॉब इथपासून आम्ही दोघांनी जाऊन खरेदी केलंय की हा हे छान आहे, मग हे बघ हे तुला आता हे बघ आता आपलं ठरलं की ह्या स्ट्रक्चरचं, मग ह्यातलं जे काय आहे ते तुझ्या आवडीचं घेऊ, तिथे पण मरत असं नाही झालं. त्यामुळे ना मुळात कॉम्प्रोमाइज या शब्दाचा ना बाऊ केलाय आपण, किंवा थांब जरा मला माझी स्पेस दे, मला नको असते ती स्पेस, मला असं वाटतं की माझ्या बरोबर राहा, हे गोंधळ होतोय इथे, मला एकटीला मी गुदमरून जाईन, मला कोणीतरी असण्याची गरज आहे. त्यामुळे ना मला असं वाटतं की हे असं कसं होऊ शकतं नात्यात की आत्ता तू माझ्याबरोबर नको, किंवा मला माझं एकटीला राहू दे, किंवा मला एखादी गोष्ट किंवा एखादा प्रश्न सुचत नाहीये, सोडवता येत नाहीये, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जाते
की मला जड जातं या प्रोजेक्टला नाही सांगणं, माझं नातं रिलेशन आड येतंय, पण मला मी घुसमटेन, हे केलं तर मी ह्याच्यात कम्फर्टेबल नाही आहे, तर मी हे कसं सांगू, मी हे कसं सोडवू, तेव्हा मला माझा माणूस माझ्याबरोबर हवा असतो. एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं, प्रेशर येतं, तेव्हा तो माणूस मला हवा असतो. मध्ये थोडेसे हेल्थ इश्यूज होते, एक सर्जरीपर्यंतचं माझं प्रकरण गेलं होतं आणि ऑपरेशन होतं आणि मंगेशच होते माझ्याबरोबर, आम्ही दोघंच होतो. आणि आता सकाळी 8 वाजता ऑपरेशन, मी म्हटलं की मी येते की चालत, मी बरी आहे, तर म्हणे नाही, ते तुम्हाला ते स्ट्रेचरवरूनच यावं लागणार. तर मला इतकं सगळं असह्य झालं होतं ना, आणि मला ते नेत होते. तर मंगेश आणि मी म्हटलं अगदी आता आज जाणार, तेव्हा मी जरा घाबरले. तर मी म्हटलं मंगेश ते बघ काय लिहिलंय, थिएटर, तुझं थिएटरमध्ये परफॉर्मन्स अप्रतिमच असतो ना, ते ऑपरेशन विसरून जा, ऑपरेशन थिएटरमधलं थिएटर बघ फक्त. किती छान. आता जर मी म्हटलं की थांबा, मला माझी स्पेस नाही, मला हवायस, त्यामुळे ते म्हणाले की कुठलंही थिएटर असू दे, तुझा परफॉर्मन्स अप्रतिम पाहिजे, जा. त्यामुळे ना आमच्यात कधीच हे शब्दच नाही आले की आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतोय. नो. आणि बऱ्याचदा असं होतं ना की नंतर जेव्हा मी सांगते की नाही हे मला असं करायचं, कर ना, कारण तेव्हा त्यांना माझा चेहरा असा बघायचा असतो की जो आनंदी आहे, जो हॅपी आहे. ओके, कर, मस्त, छान, करूया. आणि काय तिला करावं असं वाटतं करू दे ना, रिपरकेशन्स तिला कळतील ना, ते जास्त महत्वाचं आहे. मी आता त्याला भाऊ करून बघा तू करतेस पण पुढे असं होईल तसं होईल हे करून घाबरवण्यात काय पॉईंट आहे. तिचं तिला एक्सप्लोअर करू दे, एक्सप्लोअर करून झाल्यानंतर तिला कळेल अरे बापरे नाही काय करायचं, नको करूस. माझं म्हणणं असं आहे की आता तू तुझं बघ, असं आमच्यात कधीच नाही आलं. जरी उद्या काही केल्या गोष्टी रिपरकेशन, अरे हे चुकलं तरी बघ कळलं म्हणून मी म्हणत होतो, पण ठीक आहे चल आता आपण हे काहीतरी करूया. एक म्हणजे ना प्रभा गडोरकरांची एक खूप छान कविता आहे, त्याच्यातली एक ओळ आहे की नातं वगैरे सगळं ठीक आहे, तुमच्यात पण आले ना, पण नव्हते ना आले तसे आणि तितके काही, तर ते महत्वाचे. ते पण येता कामा नयेत आपल्या दोघांमध्ये आड, ते आणि ते येऊ न देण्याचे आम्ही कटाक्षाने प्रयत्न करत असतो. कारण ना संवाद आहे, संवाद हवा. मला हे पटत नाहीये, उद्या जाऊ दे ना, मी बोलणारच नाही, काय हवं ते करा, संपलं सगळं. बोलणंच तिथे ना थांबतं, संपत नाही. एकमेकांशी बोलणं बंद केलं ना की ती सिच्युएशन, तो प्रॉब्लेम तिथे थांबतो, संपत नाही. आपण तो बोलून संपवून टाकूया, ह्याच्याकडे कल आमचा जास्त असतो. वा, खूप छान सांगितलं तुम्ही दोघांनी, मज्जा आली मला ऐकायला. नाटकाचं इतकं महत्व आहे तुमच्या आयुष्यात, तर भांडण झाल्यावर कधी असं झालंय की घरी भांडण झालंय, प्रयोग करून येईपर्यंत संपलंय ते भांडण, असं काही, किंवा प्रयोगात संपलंय? भांडण करून गेलो आणि प्रयोग सुरू आहे आणि प्रयोगात एखादी गोष्ट चांगली झाली, चांगलं वाक्य झालं किंवा पंच आला, लाफ्टर आला, मग मनात वाटतं की क्या बात आहे लीना आज मस्त, आणि ब्लॅकआउट झालं की सांगून मोकळं व्हायचं की अरे मस्त ते वाक्य फार छान झालं आणि त्याला मस्त रिस्पॉन्स आला. मग त्याला टोन बदलला की भांडण संपतं ना, त्याला किती वेळ लागतो. घरात जर चिडचिड होऊन बाहेर पडलो, एकतर ते नाटकात आम्ही येऊ देत नाही, त्या भूमिका पूर्ण वेगळ्या असतात, पण ते मिटतं मात्र नक्की, ते भांडण मिटतं की काहीतरी होतं, काहीतरी प्रयोग छान होतो किंवा असं काहीतरी व्हायला लागतं आणि मग ते विसरलं जातं. ते धरून नाही ठेवत आम्ही की चला आता पुढे तुम्ही सकाळी मला असं बोलला वगैरे, असं नाही होत. त्यामुळे जनरली कसं असतं माहितीये का, दोन माणसांना असं असतं की आपल्या मध्ये कोणी येता कामा नये, आणि आमच्यामध्ये ना नाटक आहे आमच्या दोघांचा हात धरून, ते खूप चांगलं. ते जर मध्ये नसतं तर जरा कठीण झालं असतं, पण ते आहे सतत असं एक दोघांचा हात धरून चला असं करून, त्यामुळे ते खूप छान आहे. वा वा. त्यामुळे आम्हाला दोघांमध्ये कोणतरी आहे आवडतं. पण त्या मधल्या नाटकाच्या क्रिएटिव्ह गोष्टींवरनं पण वादावादी खूप होत, त्याच्यावरनं जास्त होते. बापरे, तालमीत तर अगं एवढे माझं कसं असतं, आज हे करून बघितलं, उद्या ते करून बघितलं, परवा ते करून, मंगेश म्हणाले बरोबर आहे, तालीम ही ह्याच्यासाठी आहे की तू 4 गोष्टी कर, पण एक केलेली गोष्ट 2 दिवस कर, मग तुला कळेल की हे वर्क होत नाहीये, मग काय. ऍक्टर पण कोपअप झाला पाहिजे ना तुझ्या त्या बदलांना. आज असं करून बघितलं की तो ऍक्टर काय करतो की अच्छा ही असं करणार आहे का, म्हणून पुढच्या रिहर्सलला तसं करायला तिसरंच चालू असं, यांनी करायचं काय, यांनी म्हणजे मीच. मला म्हणाले तू तुझं वर्किंग करतेस, मला वेळ तर दे थोडा, मी आपलं प्रत्येक वेळी अच्छा ही असं करणार आहे का, मी असं करून बघतो, आणि मी काहीतरी वेगळं किंवा स्क्रिप्ट, बाप रे, स्क्रिप्ट वरून
पहिल्या क्षणात मला हे नको मंगेश, मला म्हणाले थांब, हे नको हे नको नको, आत्ता कसं ठरलं तुझं, 4 दिवस जाऊ दे त्यातलं. आणि मला असं वाटतं की 4 दिवसांनी हेच होणार आहे, मला हे आत्ता कळतंय. आणि मंगेश सर तुला कळून फायदा नाहीये, ते सगळ्यांना जाणवलं, प्रोसेस मधून जा. आणि माझं काही गरज नाही हो, ते आपण सांगूया मग ते तुम्ही हे काढून टाका. अरे मी ना थोडी एक पायरी सोडून अशी उड्या मारत नाही. पण तिच्याबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा युवले सेरोपची रिहर्सल चालू होती आणि लीना काय जे काय सजेस्ट छोट्या छोट्या गोष्टी करत होती ते सई मावशी बघत होती. आणि सई मावशी जास्तीत जास्त डिनायलमध्ये नसायची की हां ठीक आहे करून बघ करून बघ करून बघ. आणि नंतर एके दिवशी असं आम्ही चहा पित होतो आणि सई मावशी म्हणाले की लीना तुझ्यामध्ये दिग्दर्शकाची क्वालिटी आहे, तू ती डेव्हलप कर, तुला मी मदत करेन, तुला जे काय करायचं असेल तर, पण तुझ्यामध्ये ती आहे ते तू कर, असं सई मावशी तिला म्हणाले. त्यामुळे ते हे तिला डिझाईन कळतं, पुढे काय होणार आहे कळतं, त्याचे शॉर्टकट्स वगैरे ती करते कळतं. पण माझं म्हणणं असं की सगळ्यांना घेऊन आपण पुढे दिग्दर्शक हा सर्वसमावेशक असला पाहिजे. सगळ्यांना घेऊन तू पुढे गेलीस तर हा दिग्दर्शकाचा गुण आहे. तू तुझं एकटीचं पटापटा उड्या मारत. तुला माहितीये का रुजुता, तिने 2 नाटकं लिहिली आहेत, अप्रतिम नाटकं लिहिली आहेत. आता परवा एका नाटकाचं एक अंक सुद्धा आम्ही पुन्हा वाचला आणि आम्हाला असं वाटायला लागलं अरे लीना काय जमलेला. सगळ्यांनी असं म्हटलं की संवाद इतके चांगले आहेत, कॅरेक्टरायझेशन इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं छान आहे, आत्ताच आहे, आत्ताच्या सेन्सिबिलिटीची 2 म्हणजे हे भूमिका आहेत या. तर तू हे जा पुढे कर. तर ती हां करते असं जवळजवळ किती वर्ष झाली, 2-3 वर्ष झाली ते दोन्ही नाटकं चालली आहेत. एक नाटक संपूर्ण लिहिलं आहे, एक नाटक आहे ते, पण तिचं संपूर्ण लिहिलेलं नाटक सुद्धा तिचं असं म्हणणं आहे की नाही रे ते अजून जरा ते व्हायला पाहिजे, ते अजून माझ्या मनासारखं झालं नाही. म्हणजे मी अख्खं नाटक लिहिलंय, मी ते वाचल्यावर मला असं वाटलं की नाही ही 2 कॅरेक्टर्स आहेत, आता ह्याच्यावरनं नाटक लिहिलं पाहिजे मी. हां आता तिचं म्हणणं की हे सगळी कॅरेक्टर्स झाली आहेत, आता मी ह्याच्या पुढे नाटक लिहिलं, आता ह्याच्या पुढे त्याचं नाटक होईल असं. ती चांगली गोष्ट आहे, हे फार मस्त आहे. हे इतकी छान बोलली ती, मी म्हटलं का म्हणा ओके 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 रिलॅक्स कर 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 तू तुझं कर. पण मग ते करतेस ना, म्हणजे करते मग ते तूच आम्ही तुला दिग्दर्शक म्हणून बघणार आहोत. मला असं वाटतं की तिने ते करायला ना. बघ ना आता म्हणजे काय माहितीये आपल्याकडे ना शब्द उच्चारता येतो म्हणून मी दिग्दर्शक आहे असं नाही होत. मला दिग्दर्शक हे फंबल न मारता उच्चारता येतं नाही होत. दिग्दर्शक म्हणजे मला फक्त तू इथून इथे या इथून तिथे असं नाहीये. लाईट्स, म्युझिक, त्याचं टेम्परामेंट, त्याचा वेग नाटकाचा, त्याची कॉम्पोजिशन, जेव्हा मी आठवते जरी ना, म्हणजे मंगेशनी काय काय केलं हे मी आठवलं जरी ना, तरी मला असं वाटतं की हे मला जमणार आहे का अचीव करायला, उगाच मला नाही उड्या मारायच्या. हा ते आहे. मग परत ते पण आहे ना, हे नाही आलं, हे ह्यांनी सांगितलं आणि वा लीना तू काय केलंस हेही मला नको आहे ना, हे पण गोष्टी आहेत ना. सुरुवातीला धडपडशील, हा म्हणजे हात सोडशील की. किंवा माझं कसं होतं माहितीये, आता मी पहिल्या वाचनाला आपण बसलो तर माझं नाही नाही रुजुता ते तसं नाही, ते हे कर. मग मी म्हणत नाही हे कर असं नसतं, ऍक्टरला समजून घे. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की तुझ्याकडे कुठल्या ऍक्टर आहे आधी तुला कळायला हवं. काय म्हणतोस, असा चेहरा करावा लागतोय का त्याला उभं करावं लागतंय, काय म्हणतोस. एखादा माणूस नुसतं बसवून पोचवू शकतो, तू का तुला हवं म्हणून त्याला उभा करतेस. तुला काय म्हणायचंय ते पोचवणाऱ्या ऍक्टर मध्ये काय काय आहेत गोष्टी, एवढा पेशन्स करून मग नाटक. त्यामुळे मला म्हणता येतं म्हणून मी दिग्दर्शन, मी अशी उडी नाही मारणार. पण हा मी विचार नक्की करेन की काय करता येईल, कसं करता येईल, याचा विचार मी नक्की करेन. आम्ही सगळे वाट बघतो. पण आता तुम्ही दोघं एकत्र काम करता, तुमचं प्रोडक्शन आहे, तुम्ही दिग्दर्शक, लेखक, ऍक्टर्स असतात तेव्हा, आणि नवरा बायकोही असता. तुम्ही नवरा बायको म्हणून जेव्हा एकत्र येता तेव्हा कधी कधी तुम्ही एकमेकांना गृहीत धरता, 4-4 एकमेकांचे अपमान करू शकता कारण क्रिएटिव्ह डिफरन्सेस असतील. तर अशी कधी वेळ आली की 1 मिनिट हे सगळ्यांसमोर नाही तू मला बोलायचं, हे सगळं करेक्ट 360 डिग्री उलट आहे. घरात ते मला कधीच गृहीत धरत नाहीत. ओके हां बरं काय कुठे कसं हे सगळे प्रश्न विचारतात.
मी तर त्यांना म्हणते की तुम्ही ऍक्टर म्हणून किती बोलता, मला धाडकन. हे दुसऱ्या कुठल्याही को ऍक्टरला तुम्ही बोलणार नाही, हे केवळ मी बायको आहे म्हणून तुम्ही मला बोलता. तर तिथे तुम्ही नका बोलू. असं नाही होत ना इथे आपण. किंवा बऱ्याचदा असं होतं की 2 दुपार 4 रात्र 3 हे मला विचारा मी आहे की नाही. तुम्ही आहात म्हणजे मी आहे असं नाहीये. त्यामुळे खरं तर हे पूर्णपणे नाटकाच्या इथे होतं की ते मला बायको म्हणून गृहीत पण मला तेच अपेक्षित आहे, म्हणजे कामाच्या इथेच गृहीत धरणं होतं. घरात तर नाही होत, पण कामाच्या इथे होतं. किंवा उशिरा कधीतरी ट्रॅफिकमुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळे जनरली आपला कल असा असतो बघ की 1 तास आधी पोचायचंच. सो कधीतरी आपल्याला उशीर चल ना लीना. तर मग असं होतं की दुसऱ्या कुठल्याही ऍक्टरवर तुम्ही असे ओरडला असतात का? तुम्हाला माहितीये ना की आपण दोघंही एकत्र होतो आणि आपल्याला ट्रॅफिकमुळे उशीर झालाय, तर ठीक आहे ना. किंवा तू चुकायचं नाही, बाकी मला काही चालेल. तर तिथे मला असं वाटतं की यार मी पण माणूस आहे ना. आणि मला कळतं ते स्टेजवर आता इतके आम्ही एकमेकांना ओळखतो ना, ऑडियन्सला अति प्रेमामुळे असं ही चुकता कामा नये. अदरवाईज काय कशासाठी मला वाटेल गृहीत धरणं होतं, नाही होत असं होत नाही, होतं. पण ते एक लाफ्टर गेला की मला असं वाटतं की का या लोकांना आता हा लाफ्टर का आता हे परत नाही येणार आहे. मला प्रत्येक मला हे सांगायचं की आत्ता जे समोर बसलेत ना ते मे बी परत नाही येणार. तर तुमच्यातलं जे बेस्ट आहे ते द्यायचा प्रयत्न करा ना, त्यात तुम्ही हे नको करू. मग ते नाही केलं की मला त्रागा होतो. जरा मला असं वाटतं की अरे यार लीना तू का असं केलं, ते गेला असं मला वाईट वाटतं, बाकी काय. आणि ते प्रेमापोटी, अदरवाईज काय. जेन्युअनली चिडचिड होते त्यांची, ते ओरडतात मला नाटक. आणि काय ती आहे ना, ती एक्साइट होते, ती लगेच रिॲक्शन देणारी आहे लगेच. एखादे नाही पटलं ती फाडकन बोलून मोकळी होते. तर मी तसं नाही, मला थांब त्याशी छान बोलून येते वगैरे. मग लीना म्हणते की हे बघ तू ह्या तुझ्या वागणुकीमुळे ना लोक कन्फ्यूज होतात, ते तुझ्यावर विसंबून राहतात. मी कसं खाटकन तुकडा पाडते की नाही मी येऊ शकत नाही, 7 तारखेला मी बिझी आहे. तर मी असं म्हणतो की एक काम करतो, मी तुला उद्या सांगतो, मग उद्या मी विसरतो, मग परवा. तर ही म्हणते की बघितलं त्याला तू गोंधळात टाकलंयस. आता हेही मला मान्य आहे, म्हणजे हे ती म्हणते मला मान्य आहे, पण स्वभावतच थोडंसं मी आणि इथं ही खूप रिॲक्शनरी आहे. म्हणजे पटकन रिॲक्ट होते ती कुठल्याही गोष्टीला. मग स्क्रिप्ट वाचलं की लगेच रिॲक्ट होते. आता त्या लेखकाने वाचन झालं संपल्यानंतर तर मला वाटतं थांब जरा चहा प्या आणि विचार जरा शांत जरा मला असं वाटतं की ते पहिल्या अंकात अरे थांब त्याने आता वाचलं तो श्वास घेतो, तो पाणी पितोय. तर अवघड आहेत माझ्या. नाही त्यात जरासं जपावं लागतं की हे जरा टेम्परामेंट वाईज जरा तिला शांत करावं लागतं. ती जरा. पण एवढ्या वर्षात काही बदल झालाय असं वाटतंय तुम्हाला? नाही, ती तशीच आहे. म्हणजे ती आता ते काय तो गुण आहे ते तिचं आतलं, ते काय ते तिच्या जगण्यातून ते आलंय, ते मी भेदू शकत नाही असं मला कळलेलं आहे. त्यामुळे असं होणार, याची पूर्वतयारी करून आधीच काय ती चिलखतं घालून आम्ही बाहेर पडतो की हे असं होणार आहे. म्हणजे त्यांना माहितीये की मी ताडकन बोलणार आहे, मी हे असं करणार आहे. पूर्वी अचानक व्हायचं आणि मग परिस्थिती हाताबाहेर जायची. आता त्यांना माहितीये की हे असं होणार आहे, मग काय करता येईल त्या सगळा प्रथमोपचार आम्ही करून घरातून जातो आणि होतं. पण होतं सॉरी. किती गड. जसं आता तुम्ही स्टेजवर आमने सामने असता, तसं घरी कसे आमने सामने असता? म्हणजे घरातली कामं म्हणजे 50-50 डिवाइड होतात, कधी 60-40 होतात, कधी 80-20 होतात. तर तुमच्या बाबतीत काय इक्वेशन? मला पण 50-50 करायला आवडेल. म्हणजे मी 50-50 किंवा मला खरं तर 90-10 आवडेल, पण ती ते करायला देत नाही. ती पुन्हा ती स्वतः ते करते. आणि हे मी तिला 1000 वेळा सांगितलं की हे काही गोष्टी माझ्या चुकतील सुरुवातीला, मला हे आता हे असं नाही विसरता येणार, बाहेरून पण नाही विसरता येणार, आतून पण नंतर करेन ना मी. पहिल्यांदा एक मला विसरू तर दे, ती विसरायला नंतर ते ठेवा, तुला जमणार नाही. त्यामुळे घरातली काही कामं करायला ती देत नाही. आणखीन त्यामुळे लॉकडाऊन मध्ये कसं केलं? मीच केलं. नाही लॉकडाऊन दिलं नाही तुझं. ऐक एक पद्धत असते साधी, केरसुणी घरात ठेवायची एक पद्धत असते. ती अशी ठेव, ती अशी त्याचे ते असे होत आहे, अर्ध इथेच जाते, अर्ध. मला आहे ना कपड्यांच्या घड्या, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या, भले घरात काही असेल नसेल, मला ना तसं जमिनीवर टाकून करतात बघ, मला नाही आवडत. ते बेडवर खुर्चीवर कुठेतरी मी असं ना बच्चकन कुणी असं टेकू
मला मान्य आहे खूप बाहेर उन्हाळा आहे, उकाडा आहे, माणसं थपथपून आली आहेत घामाने, पण बरं तुम्ही टेकूनही बसा, माझं काही म्हणणं, पण ना नंतर मला ना ते घामट्ट डाग उठतात ना, मला कसं तरी मग मी ते पुसायचं, मग मी पुसते ना. हा तुम्ही नका करू, हे आता तुला लगेच कशाला पुसायला पाहिजे, मी पुसते. पण ते तसेच ते डाग पडले टेकून घरात. मला वाटतं केरसुडी तर अशी होत असेल तर बरं आहे की नाही, ते कचरा असाच नाही तर ते तिला पटतच नाही, तर ते काय करायचं. मला खूप करायचं असतं पण ती करायला देत नाही. असं मी हा विचारच कधी केला. गप्पा बस नकोच करू. असं देऊन तिचं म्हणणं काय की पुढची केरसुणी अशी होते की नाही, आता तू करून बघ असं छान असं तरी जवळ नाही ग, मजाने नाही होत घरातली कामं किंवा असं काहीतरी असं इकडे तिकडे पडलंय. आता मी तुला सांगते, हा भाजी आणा, भाजी आणणे वाटून घेतलं काम आम्ही, तुम्ही भाजी आणा मी करते. 3 माणसं घरात, 3 माणसं, पाव किलो 300 ग्राम, हा एवढा भोपळा, हे एवढं कोबी, अरे कशाला भोपळा उरलेला ठेवला कशासाठी, हे परत रात्री आणायचं संध्याकाळी 7 वाजता किलो का, कशाला. मला असं म्हणणं की 3 माणसांचा अंदाज स्टोअर करून ठेवायची घरी फ्रीज मध्ये, त्यापेक्षा नको करू, नका मला मदत नका करू, काम नका करू, काही नका करू. असे ते डाग पडतायत, ते ओघळ येत आहेत, म्हणजे त्यामुळे मग 90-10 असंच होतं. नाही 100-0 घरी 100-0. मी माझं टेबल, माझे स्क्रिप्ट, माझे वाचन, माझे प्लॅनिंग, माझं नाटकाचे प्रयोग, किंवा ना असं छोटस असेल ना, आता समज की ओके आवरायचं लिना मी या पुसून काढतो, हा तर मग ते इतकं करायला घ्यायचं ना की मला असं वाटतं की बापरे 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 हे काय, हे घरभर का कशाला. पण तेव्हा तू समजा डोळे मिटून घेतलेस किंवा तू स्वयंपाकघरातच गेली, मग ती लीना भागवत कशी, डोळे एखादी गोष्ट बघायचीच नाही, मग ती लीना भागवत कशी, मग ती महालक्ष्मी कदम तिची त्यांना अपेक्षित होती ना, आलीच नाही हरवली. हा त्यामुळे नाही मी म्हणजे ना मी ह्याच्यात पडत नाही, आणि हे मला येतं ते मी करते, जे मला येत नाही ते मी करत नाही. पण त्याच्यामुळे तुझ्यावर खूप 90-100% त्याला ती समर्थ आहे, तिला ते आवडतं, मजा येते, तिला मजा येते, तिला आवडतं. मजा येते. तू संध्याकाळी 3 संध्या आमच्या घरी आहे. अगं शेवटी मला डॉक्टरनी सांगितलं म्हणजे की घर आहे का देऊळ, धूप बीप जरा आता कमी करा. नाही उदबत्ती, धूप, कापूर, स्वच्छ, रोजचा दिवा घासला जातोय, वाती केलं, मला खूप आवडतं. पण मी जेव्हा घरी असते तेव्हा हा, पण असं नाही होत की आज माझा 7:30 रात्र शिवाजी प्रयोग आहे, अही मी हे केलं नाही, अजिबात नाही. तेव्हा मी सांगून निघते की आज जरा बघा तुमचं तुम्ही, मी जरा प्रयोगाला चालले किंवा माझ्यावर प्रयोगाला चला, तो जरा बरा होऊ दे, दॅट्स इट. पण मी जेव्हा असते तेव्हा मी हे सगळं छान निगुतीने आवडतं. पत्ता मला सापडत नाही, मला कळत नाही, त्याच्यात मी पडत नाही. आणि तिला आवडतं ना, मी कशाला बोलू, मी हरवते. म्हणजे मला ते पत्ता सांगतात ना, एक दिवस इतका गोंधळ, इथनं कुठला तरी फ्लायओव्हर माझा मिस झाला, आम्हाला कुठेतरी जायचं होतं, ऐक मी काय बिस्लरीच्या सिग्नलला कुठे काय उभा आहे, तू आमका फ्लायओव्हर घेऊ नको, तू तिकडनं जा, कळलं ना, म्हटलं हो, काही कळत नाही, दिशाहीन होते ना, बरोबर का नाही, दिशाहीन. म्हणजे घरातच सांगते ती, इथे असेल तर सांगते इथे, म्हणजे मी असं म्हणेन, आता आपण इथे बसतोय ना, इथे नाशिक नाही, नाशिक मला तसं नाही म्हणायचं, हो इथे असं नाशिक असं. एकदा तर ते इतके चिडले माझ्यावर, मला म्हणाले, मला त्याने खूप पत्ता सगळा समजवला, असं जा, असं कर, इथे कर, हे जा, हे कर, इकडनं लेफ्ट घे, राईट घे, व्हॉट एव्हर. सगळं चुकलं ग, सगळा गोंधळ झाला. आणि तेव्हा ते GPS वगैरे काही नव्हतं. नाही मंगेश हे काहीतरी चुकलं. बरं तिकडनं कुठे गेलीस, बहुतेक नाही, तिथून सरळ गेलीस का, हा नाही मी ना बहुतेक वळले, म्हणजे ना मी उजवीकडे वळले वगैरे, असं मी सगळं केलं. हा ते पण गोंधळ नको, खात्री करून घेऊया, उजवीकडे नाही, ऐक ते अमकं ते तुझ्या डावीकडे का उजवीकडे, म्हणजे ऐक इथे चर्चगेट साईडला चेहरा करून उभी राहिलीस, इथपर्यंत गेला, तर डावीकडे का उजवी. आणि त्याचा शेवट असा झाला की लीना उत्तर दिशा कुठे, नॉर्थ वगैरे तर दूर. मी फोनच बंद केला, म्हटलं माझं मी शोधते उत्तर दिशा वगैरे. पण म्हणाले लीना इतका व्यवस्थित पत्ता मी तुला होता. नाही त्यामुळे आता कुठे गेलो आम्ही जायला लागलो, म्हणजे गुगल मॅप्स आल्यावर तू मला म्हणतात की तू आहे ना
खरं तिकडे तिकडे बघू नको, लक्ष ठेव कुठे आपण जाताना लक्ष ठेवलं पाहिजे ना की इथे व कॅफे आहे, इथे अच्छा हे का इथे हॉस्पिटल आहे, हे ते नाही गप्पा. त्यामुळे मग मी त्याच्यात पडते का, हे मला येत नाही. पण मी कुठे काय म्हणतो, कुठे जायचं असेल चला माझ्या बरोबर, पण जे मला येतं तिथे तर काय करू नका, मी माझं करते. असं आमचं घरातलं काम होतं. ते 50-50 होत नाही, ते 100-0 होतं. नाटकातलं मात्र 50-50 होतं. तुमचं तुम्ही करा, माझं मी करते. एखादं छान घेतलं तर आम्ही कौतुक करतो, एखादं असं ॲडिशनल काहीतरी आलं की मला असं वाटतं म्हणजे यार चांगला आला यार, आता काहीतरी मला पण केलं पाहिजे. त्यामुळे तेही एक आमच्यात चढाओढ असते, एक बारीक काही एखादी ॲडिशन शक्यतो आमच्यात होत नाही असं, आम्ही आधी बोलतो. पण कधीतरी काहीतरी झालं, अचानक काहीतरी सुचलं की मग ते ठीक आहे आता उद्याच्या प्रयोगाला मी बघतो. सो असं काहीतरी होतं. आमच्या डोळ्यांनी पण कळतं आम्हाला नाटकात, अरे क्या बात आहे, मी असं बघितलं तिला कळतं, ती पण असं करते. ओके म्हणजे हे कंटिन्यू कर. आणि वाक्य चालू आहे ना, नाटकातली वाक्य चालू आहेत आणि तरी आम्ही खुणेने आणि किंवा काहीतरी तिथे एखादी फ्लोअर काहीतरी चुकीचं असेल, पाय घसरणार असेल तर मी तिला सांगतो अगं पण असं काय करतेस वगैरे, तर ती पण म्हणते माहिती कळलं मला कळलं. बाहेर प्रयोगांमध्ये बघ कधीतरी असं वर खाली असतं तर तिथे ते ट्युनिंग की तिकडे नको जाऊ, तिकडे ते जरा झोल आहेत, ती पण सांगते डोळ्याने. हा कळलं. मग इतकं चाललेलं आणि लोकांना काहीच कळत नाही कारण नाटकातला आम्ही बोलतोच आहे. बरोबर बरोबर. पण हे खूप म्हणजे नाटकामागचं नाटक ते ना फरक पडतो जरा. एक नवरा बायको असल्यामुळे, एक ते ट्युनिंग असल्यामुळे जरा ते मदत होते म्हणजे त्याची. तू आधीपासून आहो म्हणतेस? हो हो हो. म्हणजे काय झालं, आम्ही हाच खेळ उद्या पुन्हा करत होतो. मी ना कॉलेजला होते ग, आणि तेव्हा म्हणजे मंगेश आणि माझ्यामध्ये जवळजवळ 12-12.5 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे ना आम्ही काम करायला लागलो तेव्हा हे सगळेजण खूप मोठे होते म्हणजे, आणि तिथे खूप जण यायचे. तिथे संजय यायचे, अतुल परचुरे यायचा किंवा मंगेश यायचे, धनंजय गोरे असायचे. तर ना मी उलट त्यांना म्हटलं की नशीब समजा मी तुम्हाला कोणाला काका दादा मामा नाही म्हटलं म्हणजे, तर ना मी जनरलच इतके मोठे होते. त्यामुळे मी ना संजय मोनेना पण, संजय तुम्ही असं केलं का, किंवा अजित बुरेना अजित तुम्ही असं म्हणालात का, किंवा प्रशांत मी उद्या तुमच्या नाटकाला येणार आहे असं मी. सो अहो मंगेश अहो अहो, तर ते आता अहोच म्हणते, अहो म्हणते. गोड वाटतं ऐकायला ना. मी रागावलं की मी तुम्हाला कळत नाही का असं म्हणून तुम्हाला म्हणूनच ओरडते जनरली, असं होत नाही की. वा कमाल. आता एका छोट्याशा गेम कडे जाऊया. परत गेम? हा ओके. थोडासा ब्रेक मिळेल तुम्हाला. बरं. तर हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला म्हणजे तू का हे असं तुम्हाला लिहायचंय की ही गोष्ट कोण करतं, हे करतात किंवा मी करते, एवढंच लिहायचंय. ठीक आहे. आणि आपण मॅच करणार आहोत उत्तरं तुमची. स्वतः ठेवलेली एखादी वस्तू कोणाला नंतर सापडत नाही. नाव लिहायचं का, काय करू, काही लीना लिही किंवा मी लिही किंवा ही लिही, काही असं, आणि आम्हाला दाखवा. आहा वा वा मॅच्ड. कोणाला पटकन राग येतो. याचं उत्तर मला माहितीये. तेच ना, सगळ्यांना माहितीये, जगाला माहितीये. मॅच्ड. जास्त खर्चिक कोण आहे. खूप मोठं अक्षर काढायला घेतलंय लीनाने. वा 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 मॅच्ड. कमाल. लीनाचा मंग एवढा मोठा होता की मला उत्तर खर्चिक म्हणजे मी कंजूस नाही. खर्चिकच. आता तुम्हाला आवडता पदार्थ एकमेकांचा सांगायचा आहे. म्हणजे मंगेश काका तुम्ही लीनाला कुठला पदार्थ आवडतो आणि लीना तू काकांना कुठला पदार्थ म्हणजे आपण त्यातलं एक हे करूया का की गोड असं 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 धरू का. हा मग मी लिहू शकते. हा मंगेश तुम्हाला हवं ते लिहा, असं काही नाही. तो आवडता आहे की नाही ते बघू. मला माहिती आहे कारण हा मी लिहू शकते. अगदी चालेल. ठीक आहे लिहू. हो लिहा. मंगेशचा आवडता पदार्थ. ठीक आहे. लीनाच आवडता पदार्थ
ही स्वतःच करून खाते ना, त्यामुळे मला कळत खो खो खाते म्हणजे तुम्हाला घालते मी खायला. आणि दौऱ्यावर तर काहीतरी म्हणजे कसं म्हण मी लिहिलं बा पटकन. एक तरी मुद्दा मिळाला आज घरी वाद घाला. वेळ लागला ना पण तुम्हाला, त्याच्यासाठी तर वेळ लागलाच ना. असं करता येईल मला. विचार करताय मी लिहिला आणि तुम्ही म्हणाल की हो म्हणून. काय लिहू म्हणजे रोजच्या खाण्यातला काहीतरी असेल, रोजच्या ही भाजी असेल. म्हणजे गोडच आवडतं सगळं. मग ते लिहा. त्यातला कुठला पदार्थ? काय घातलं काय काही हो मी गोड लिहितो. गोड काय मोर गोड काहीही काही. मी पण मंगेशचा आवडता पदार्थ गोडच लिहिलाय. तू विचारू शकतेस कन्फर्म. गोड शिरा. गोड काही पण तुम्हाला गोड शिरा आवडतो का? बरोबर आहे का? हा प्रचंड प्रचंड. म्हणजे आणि कितीही गोड केला. आवडतं हे पण हो छान आहे. कितीही गोड केलं, कितीही बाहेरचा कुठला पदार्थ गोड असेल तर त्यांना डायबेटीस खाऊन बघ फार गोड नाहीये. म्हणजे त्याचा स्वतःचा एक सेफ करून घेतात. गोड आहे. आता घरात पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही सगळी कामं कोण चांगलं करतं? लीना. कमाल. इव्हेंटला किंवा फिरायला जाताना, प्रयोगाला नको म्हणूया आपण, सॉरी, इव्हेंट आणि फिरायला जाताना कोण जास्त तयार व्हायला वेळ लावतं? बाई त्याने आणखी पत्र काय लिहिलं मग? हात लीना आहे. मॅच्ड. बरं एवढं करून काही फार अशी मी तयार वगैरे झाले अशातला भाग नाहीये. मला पहिलं काय घालू आता घालायचं काय ह्याच्यातलं. आता बरं हे आणि ह्याच्यावर मी हे घालेन आणि मग तिथून निघा म्हणजे हे जरा फार वाटतंय, हे जाऊ दे मी काढून ठेवते. परत गाडीत बसलं हे एवढं पाहिजे का घालायला, हे नको, हे एवढं नको, असं करत मी सगळं काढून नॉर्मल जाते. पण माझं ठरतच नाही शेवटपर्यंत काय घालायचं. ट्रिप्स कोण प्लॅन करतो? ऍक्च्युली आम्ही दोघंही. पण काय एखाद्या प्रश्नाचं उत्तर वेगळं येईल असं काहीतरी विचार ना. लीना. आता हे उत्तर वेगळं असण्याची शक्यता आहे. येस. कोण वाढदिवस आणि महत्वाच्या तारखा विसरतो? थांबा अजून माझं लिहून व्हायचं पत्र. मगाशी कसं लिहिलं त्यांनी? अर्थात मंगेश. अर्थात मंगेश मी मान्य केलेला आहे. आता हा प्रश्न मी स्किप करते पण मी तुम्हाला सांगते कोण घर जास्त व्यवस्थित स्किप. हा प्रश्नच काढून टाक तू. ह्याचा अभ्यासच केला नाहीये. ह्या पेपरचा अभ्यासच नाही केलाय. ऑप्शनला टाकलाय. ऑप्शनला टाकलाय. जग जाहीर आहे. दोघांमध्ये छोटे मोठे वाद झाले तर मिटवण्यासाठी आधी सॉरी कोण म्हणतं? मोस्टली दोघही आणि मी. नॉट मॅच्ड. दोघही. ज्याची चूक असेल तो. हा ऍक्च्युली. आणि जर तुम्ही उत्तर मी लिहिलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की बऱ्याचदा चूक कुणाची असते. जास्तीत जास्त ऍव्हरेज काढलं आयुष्यभराचं तर मी सॉरी म्हटलंय. वा. कोणाच्या झोपेचं शेड्यूल जास्त बिघडलेलं आहे? ओ अच्छा, हे सरप्राइजिंग होतं. हो या. अच्छा. खाण्याच्या जेवणाच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतं? वा 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 वा. मॅच्ड. मस्त 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 झाला आहे. आता मला तुमच्या दोघांचंही प्रेम विषयीचं मत म्हणणं काय आहे? प्रेम या शब्दाविषयी काय म्हणणं आहे? माझी व्याख्या अगदी छोटीशी आहे. माझ्यासाठी प्रेम म्हणजे मंगेश. कारण मला एक खूप कॉन्फिडन्स येतो मंगेश बरोबर असतील तर. नाहीतर मी थोडी सैरभैर होते, मी घाबरते, मी बावचळते.
पण मंगेश असतील तर मी कुठलीही गोष्ट करू शकते असं मला वाटतं. किंवा असं म्हणतात ना की परमेश्वराने उद्या विचारलं की मंगेशसाठी तर त्याला चांगला रोल दे, त्यांना त्यांच्या कॅलिबरचं काम मिळू दे, त्यांना हे मी तर म्हणते की त्यांना परत मीच मिळू दे. कारण मला माहिती आहे की ते कुठे दोलायमान होतात, कुठे मला त्यांना माझी गरज आहे, किंवा त्यांना माहिती आहे की ही कुठे हलते, कुठे हिला माझी गरज आहे. त्यामुळे कर्णाला जर विचारलं तर त्याच्यासाठी दुर्योधन 100% वाईट नव्हता, त्याच्यासाठी काही चांगल्या गोष्टी होत्या ना. त्यामुळे 100% वाईट असं कुणीच नसतं, कुणीच नसतं. मग ते वाईटपणा कमी होऊन चांगुलपणा किंवा तुमच्यातली चांगल्या गोष्टी कुठे दिसतात, जेव्हा तुमचं प्रेम असतं एकमेकांवर. त्यामुळे माझ्यासाठी तर ही इतकी सोपी गोष्ट आहे. बाकी मग त्याच्या अनुषंगाने समजूतदारपणा, तडजोड, एकमेकांची जिंजा उपटणं, एकमेकांवर प्रेम करणं, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण माझ्यासाठी मला विचारलं की कोण आहे तुझ्यासाठी प्रेम, असं म्हटल्यावर कोण येतं डोळ्यासमोर किंवा काय वाटतं, तर मला मंगेश वाटतात आणि आय एम हॅपी. वा. मला असं वाटतं की माझ्यावर काही प्रसंग आला किंवा मला काही किंवा मला आनंद झाला तर तो शेअर करायला कोणाबरोबर आवडेल पहिल्यांदा. नंतर 3 माझे मित्र आहेत वगैरे त्यांना आवडेल. तर ज्याला शेअर करावं असं आवडतं, दुःख, आनंद, प्रेम, व्हॉट एव्हर जे काय आहे ते म्हणजे प्रेम. म्हणजे ती लीना, मला काही झालं की लीनाला पहिल्यांदा सांगावं असं वाटतं. म्हणजे मी पडलो झडलो, काही मला चांगलं झालं का माझं काही वाईट झालं किंवा मला स्क्रिप्ट आवडलं, काय आवडलं, तर पहिल्यांदा मी फोन लीनाला करतो. त्यामुळे असं वाटणं पहिल्यांदा मला कोणाला सांगावं असं, तर ते मला असं त्याचा अर्थ मला प्रेम असं वाटतं. मंगेश एकदा दिल्लीला गेले होते, दिल्लीला, आणि लग्न नव्हतं झालं तेव्हा आमचं, आणि एक ते काहीतरी त्यांच्या कामासाठी म्हणून गेले होते आणि मला संध्याकाळी फोन वाजला. तर एकतर खरंच असं अनपेक्षित असायचं की ते कुठे बाहेर गेलेत की तिथून मला फोन करतात वगैरे, असं फार व्हायचं नाही. तरी म्हटलं की अरे फोन आला, म्हटलं हां मंगेश, बरं असं पण नाही पोचल्याचा वगैरे असेल, कारण मला माहिती होतं जाऊन ते 2 दिवस झालेले आहेत. तर ते मला म्हणाले मी एका ठिकाणी आहे आणि इथे ना खूप सुफी खूप छान चालू आहे, तर तू ऐक. अर्धा तास आमचा फोन चालू होता, अख्खा कार्यक्रम त्यांनी मला फोनवर ऐकवला आणि मग ते मला म्हणाले चल बाय. म्हटलं मस्त, हो बाय. किती गोड आहे. आता ह्याच्यात आम्ही काही फार प्रेमाचं काही बोललो नाही, पण मला म्हणाले की तू ते ऐकायलाच पाहिजे, जे मला आत्ता वाटतंय ते तुला कळलं पाहिजे की हे इतकं छान इथे मी कुठेतरी आहे, हे तू पण ऐक. ते छान असतं. आणि मग त्याचं दुःख, त्याचं असं कधी वाटलंही नाही की अरे आपण काहीच बोललो नाही, अर्धा तास फोन चालू होता, पण मी तिकडनं त्यांचा फोन चालू होता, इकडनं मी ऐकत होते आणि मी वाव ओके चल बाय. म्हटलं मस्त बाय. वा वा, फारच सुरेख आहे. आता जाता जाता तुम्हाला काय वाटतं, सुखी संसाराचं अनुरूप सूत्र असं काही आहे किंवा तुमचं काय आहे? भांडा, खूप भांडण महत्त्वाचंच आहे, पण भांडण्यानंतर एक मध्ये काही काळ जाऊ द्या, काही वेळ जाऊ द्या. ती वेळ फार महत्त्वाची आहे, त्यानंतर सगळं सुरळीत होतं असं मला वाटतं. निर्णय नको पटकन की जाऊ दे ना, नाही पटत आहे. हल्ली कसं होतं की नाही म्युच्युअली वेगळं होणार, मग म्युच्युअली कसं असेल. एकत्र थांबा, बघा, वेळ द्या. जोपर्यंत तुमचा आत्मसन्मान तुमच्याजवळ टिकून आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांबरोबरच राहिलं पाहिजे. जिथे तडा तिथे जातो आत्मसन्मानाला, तेव्हा मात्र बाजूला व्हा. पण तोपर्यंत या एवढ्या बारीक बारीक गोष्टींवरून झेपत नाही, पटत नाही, अमकच होतं तमकच होतं, बोला. संवाद तुटू देऊ नका. म्हणजे आमच्या नाटकात एक खूप छान वाक्य आहे की तुम्ही एकत्र आहात म्हणजे भांडणं होणार, चुका होणार, राग रुसवे होणार. ते झाल्यानंतर तुम्ही एकमेकांशी कसे वागता यावर ठरतं संसार कसा होणार. भांडण कशावरून झालं यापेक्षा झाल्यानंतर कसे वागलात याच्यावर पुढचं सगळं असतं. त्यामुळे वेळ एकमेकांना देणं हा फार गरजेचं आहे. कमाल. आता जाता जाता आपण पूर्वी जे एकमेकांना पत्र लिहायचो, पूर्वी फोन नव्हते आपल्याकडे, आपण पत्र लिहायचो, आणि आता तो काळच गेलाय. आता आपण व्हॉट्सअपवर अगदी छोट्या, म्हणजे पुढची पिढी तर ॲब्रिव्हिएशन्स मध्ये ILU वगैरे इतपतच, थँक्यू मध्ये पण TX वर आले. तर आपण इथे एकमेकांना वोकल लेटर म्हणतो.
तर तुम्ही आता एकमेकांना पत्र म्हणून दाखवायचंय, अगदी प्रिय मंगेश पासून तुझीच लीनापर्यंत, जे आता मनात येईल ते, जे तुम्हाला एकमेकांना सांगायचंय ते. आधी मीच. मला अंदाज येईल म्हणजे काय बोलायचं. अंदाज घेऊन बोललं तर कसं? चला फॉर अ चेंज यावेळी आपण पहिलं तुम्ही. तुम्ही तू काय टिपिकल केस नीट कर. काय म्हणू मी, काय सांगू. पत्र. ओके. खरं तर आम्ही त्या काळात प्रेमात पडलो की जेव्हा खरंच फोन नव्हता. कधी कधी तर छान म्हणणी पत्रांनी एकमेकांना सांगितलीही गेली. त्यामुळे आता पत्र लिहायचं असेल तर मग हो, प्रिय मंगेश, छान चाललंय आयुष्य, तुमच्याबरोबर मजा येते आणि नाटक करत राहायचं. म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की नाटक किंवा रंगभूमी हे माध्यम असं आहे की जिथे एका अंशासाठी सुद्धा आपण करप्ट होणार नाही. आणि मला काही फार बदल अपेक्षित आहेत असं असं अजिबात नाही आहे. फक्त मला असं वाटतं जर मला शक्य झालं तर एक छोटूसा बदल बघायला आवडेल. तो म्हणजे थोडा तुमच्यातलं भिडस्तपणा कमी करा. थोड्या गोष्टी भिडस्तपणे ते पटकन नाही म्हणत नाहीत किंवा दुसऱ्याची मनं सांभाळत सांभाळत खूप काम करतात, जे खूप चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही खूप मित्र जोडले आहेत, आजूबाजूला खूप माणसं आहेत, पण खरोखरच त्याने तुम्ही किती हॅपी आहात, तुम्हाला किती आनंद होतोय हे बघा. आणि जर त्या भिडस्तपणाचा त्रास होत असेल तर आता तुम्ही तो कमी करायला हवा. बाकी छान आहे आणि आय लव्ह यू. तुमची लीना. किती गोड. माझं पत्र लहान आहे. पत्र काहीतरी म्हणणारच माझ्यासाठी हेच खूप आहे. माझं पत्र लहान आहे. आधीच मान्य केलं त्यांनी. प्रिय लीना, माझं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि ते शेवटपर्यंत तसंच राहील. कारण मला माहिती आहे मी तुझ्या शिवाय मी खूप अपूर्ण आहे, अधुरा आहे. आणि म्हणून तू जशी आहेस, जसं तू वागतेस, जसं लोकांबरोबर बोलतेस, तसंच तू राहा. तुझ्यात काही फार बदल करून आणू नकोस. नाहीतर मग म्हणजे मला जी तुझी आता जी सवय लागली आहे ती मला बदलायला लावू नकोस. तू तशीच राहा. माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. तू तुझ्यात काही बदल करू नकोस. तुझाच मंगेश. किती गोड, किती गोड. वा वा वा. छान गप्पा झाल्या त्यानिमित्त द अनुरूप शो कडून. ए वाव, हे आपण सुरुवातीला केलं ते किती छान आहे. अरे अरे, हे आम्ही खरं तर सुरुवातीला केलं होतं आणि हे असं एक रेडी पण झालं. किती किती मस्त. हे छान आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. खूपच मजा आली. आणि काय म्हणू, म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये नेलंस तू आम्हाला. तर ते खूप गरजेचं असतं कधीतरी असं सिंहावलोकन, कारण आपण बघत नाही मग या सगळ्या गोष्टींकडे. आणि जे म्हणजे ना थांबले पण असताना ते प्रवाही व्हायला मदत होते. पाठी एकदा वळून बघितलं की कळतं की अरे थांबलो आहोत. नाही तर कधी कधी जाणवत नाही. आपल्याला असं वाटतं छान साचून होत नाही. ते प्रवाही व्हायला मदत कधी होते जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा. त्यामुळे थँक्यू या सगळ्या आठवणी. आणि मी खूप या मुलाखतीत खूप असं सैर केली की मागू फ्लॅशबॅक मध्ये गेलो. त्याला खूप मजा आली. छान. आम्हाला सुद्धा खूप मजा आली आणि आमच्या प्रेक्षकांना हे सगळं ऐकून निश्चित त्यांना मजा येणार आहे आणि तरुण पिढीला यातून शिकायलाही निश्चित मिळेल, खात्री आहे मला. तुम्ही दोघांनी वेळ काढला द अनुरूप शो साठी, त्यासाठी आम्हा सगळ्या आमच्या टीम कडून मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू.
आज या दोघांकडून आपण बरंच काही शिकलोय आणि आपण धमाल सुद्धा केली आहे. अशीच अनेक विविध जोडपी आपल्या या अनुरूप शोमध्ये येणारच आहेत. तुम्ही या शोवर प्रेम करताय, असंच प्रेम करत राहा आणि कमेंट सुद्धा भरपूर करा, कारण त्या कमेंट्समधून आम्हालाही कळत असतं की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. आमचा हा द अनुरूप शो असाच पाहत राहा. धन्यवाद.